ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर समस्त क्षेत्रवासी देवता उपस्थित संत सज्जन हो, मोरयाच्या असीम कृपेचा आनंद काल आपण घेतला. काही प्रश्न आलेले आहेत श्रोत्यांमधले, त्याचं पहिले विवेचन करू आणि मग आपल्या कथाभागाला स्पर्श करू. कालच्या सगळ्या विवेचनानंतर मयुरा देवीबद्दल अधिक विवेचन करा असं सांगण्यात आलं. खरं तर काल आपण त्याचं विवेचन केलं, पण त्या मयुरेचं वर्णन आपण हत्ती स्वरूपात केलं. एका बाजूला महाकाल आणि दुसऱ्या बाजूला मयुरा जगदंबा असते असं वर्णन केलेलं आहे. मयुरा ही या क्षेत्राचं स्वरूप आहे. विकटाचंच वर्णन आपण जेव्हा करू, सप्तमस्कंधाचा विषय जेव्हा पाहू, त्यावेळी खरं तर त्या मयुरेचं आणखीन वर्णन आपल्या समोर येईल. पण मयुरा या शब्दाचा अर्थच माया आहे. ती जशी आकर्षक असते, काल आपण बोलताना सांगितलं की मोर जसा अत्यंत आकर्षक असतो, तशी ती माया अत्यंत आकर्षक असते. ती माणसाला संसारात गुंतवून ठेवते आणि हेच तिचं स्वरूप आहे. या क्षेत्राची ती देवता म्हणून तिला मयुरा असं म्हटलं आणि तिचा नाथ म्हणून मोरयाला मयुरेश्वर, मयुरानाथ असं म्हटलं जातं. मयुरा शब्दाचाच अर्थ माया, तिचं प्रतीक म्हणून मोर बसवलेला असतो, म्हणून त्यातूनच तो मयूर शब्द त्याला लागू पडला. तो जसा संसार आहे मोरासारखा आकर्षक, म्हणून तिला मयुरा असं म्हणतात. त्या मयुरेचंही वर्णन आपल्याकडे, जसं एका बाजूला हत्ती स्वरूप सांगितलं. हत्ती स्वरूप का सांगितलं त्याच्याबद्दलही आपण काल बोललो, की ती अत्यंत बलशाली हे दाखवण्याकरता तिला गजस्वरूपात दाखवलेलं असतं. म्हणून एका बाजूला महाकाल आणि दुसऱ्या बाजूला मयुरा. पण आपल्या इथे विकटाच्या जवळ मयुरा देवीचंही स्थान आणि देवीची मूर्ती मांडलेली आहे. त्या दोन मूर्त्या आणखीन अशा आपल्या याच्यात आहेत की त्याचं आपण वर्णन काल केलं नाही खरं तर, कारण नित्ययात्रेच्या क्रमात त्यांचं वर्णन तशा पद्धतीनं होतं. गौराई देवीचं वर्णन आहे. जगदंबेचं तेही स्वरूप आपल्या इथं मांडलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आरत्या म्हटल्या जातात, त्या आरत्यातही गौराई देवीचं स्वरूप आहे. तर ते गौराई नाही, गौराई हा शब्द नंतर अपभ्रष्ट रूप झाला, तो गौरी शब्द मूळचा, म्हणजे मा पार्वती. ती पार्वती स्वरूपामध्ये अवतारांची माता या अर्थाने तिथं बसलेली आहे, म्हणून ती गौरी माता. ती गौरी शब्दाचा अपभ्रष्ट नंतर गौराई झालं. त्या पद्धतीने ती गौराई माता पण आपल्याकडे धूम्रवर्ण सिद्धिबुद्धी पार केलं की वक्रतुंडाच्या आणि सिद्धिबुद्धींच्या मध्ये आपल्याला गौराई मातेचं स्थान पाहायला मिळतं. तीही सुंदर मूर्ती आपल्याला मंदिरात पाहायला मिळते आणि बरोबर त्याच्या समोर आपल्याला मयुरा देवीचं स्थान विकटाच्या शेजारी पाहायला मिळतं. ते एक महत्वाचं स्थान. दुसरा एक मजेदार प्रश्न विचारण्यात आला होता की मंदिरामध्ये बाकीच्या सगळ्या वाहनांच्या सोबत घोडा का आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला शास्त्राने सांगितलं की मोरयानी जे वेगवेगळे अवतार घेतले, हे घोडा नुसता समोर आहे असं नाही, ते आपल्याला दिसत नाही. मोरयाची जी महिरप आहे की नाही चांदीची, म्हणजे मागे दोन प्रकारच्या महिरपी आहेत. त्या महिरपीत एक चांदीची महिरप आहे, त्याच्या मागे पितळेची महिरप आहे. ती जी पितळीची महिरप आहे त्याच्यावर ते चार प्राणी आहेत. आतमध्ये लहान प्रकारात ती एका बाजूला सिंह, सूर्य, एका बाजूला चंद्र. ते वर्णन आपल्या समोर असतात. चंद्र सूर्य दोन बाजूला आहेत आणि खाली चार प्राण्यांचं वर्णन आपल्या समोर आहे की ते चार प्राणी काढलेले आहेत. त्याच्यात एक सिंह आहे, मूषक आहे, मोर आहे आणि चौथा घोडा काढलेलं आहे. त्याचं उत्तर असं आहे की शास्त्राने हे चार वाहनं चार युगांचे वाहनं म्हणून सांगितलेले आहे. कृतयुगामध्ये भगवान गणेशांचा विनायक नावाचा अवतार होत असतो, त्यावेळा मोरया सिंह वाहन असतात. त्यावेळा भगवान दशभुज असतात. पहा प्रत्येक युगाचं वर्णन कसं दिलंय. भगवान विनायक अवतार आहे, 10 हात त्यांना असतात. भगवान सिंहावर बसलेले असतात,
पीतवर्ण त्यांचा असतो, पिवळ्या रंगाचं त्यावेळेचं त्यांचं स्वरूप असतं. हे कृतयुगाचं स्वरूप सांगितलं. त्यानंतर त्रेतायुग येतं. त्रेतायुगामध्ये भगवान मयूर वाहन असतात. त्यावेळा त्यांचं स्वरूप पांढऱ्या रंगाचं असतं. मोरया पांढरट निळसट असं दोन्ही वर्णाचं आहे. निळसर पांढऱ्या रंगाचं मोरयाचं स्वरूप असतं. षडभुज स्वरूप असतं, 6 हातांचा मोरया असतो आणि त्यावेळी तो मोरावर बसलेला आहे असं त्रेतायुगातलं ध्यान मयुरेश्वराचं ध्यान असतं. त्यानंतर द्वापार युग येतं. द्वापार युगामध्ये मोरया चतुर्भुज वर्णन केलेला असतो. मोरयाचा रंग लाल वर्णन केलेला असतो आणि द्वापारात मोरया मूषकावर बसलेले असतात. आपल्याला सगळी जास्तीत जास्त स्वरूप जे पूजनाला पाहायला मिळतात ते याच स्वरूपाचे पाहायला मिळतात. चतुर्भुज असलेलं, पाशांकुशरद मोदक धारण केलेलं, रक्तवर्णीय मूषकावर बसलेलं अथर्व शीर्षानीही आपल्याला हे स्वरूप दिलं. याच स्वरूपाचं चिंतन आपण अथर्वशीर्षात सुद्धा करतो. यानंतरचा चौथं युग सध्या चालू झालेलं कलियुग. पण हे कलियुग जेव्हा संपेल तेव्हा मोरया 2 हाताचे प्रगट होतील. ते धूम्रवर्ण हे त्यांचं नाव असेल. तशाच पद्धतीचा धुरकट रंग त्यांचा असेल. त्यावेळी मोरया अश्वावर बसलेले असतील. एका हातामध्ये त्यांनी आपला अश्वाचा हे धरलेला असेल लगाम आणि दुसऱ्या हातात तलवार असेल आणि त्यावेळी संपूर्ण दुष्टांचं निकंदन करून नंतर ते पुन्हा कृतयुगाची सुरुवात करतील. असं धूम्रवर्ण अवताराचा जेव्हा विषय येईल तेव्हा त्याच्यावर आपण बोलू. मंदिरातला धूम्रवर्ण अवतार हा अहंकारासुराच्या विनाशासाठी झालेला धूम्रवर्ण अवतार आहे. त्याच्यामुळे तिथं वाहन मूषक आपल्याला पाहायला मिळतं. हा जो धूम्रवर्ण अवतार मी सांगतोय हा कलियुगाच्या शेवटी होणारा अवतार. एकाच नावाचे अनेक अवतार होतात. जसं एकाच घराण्यामध्ये एकाच नावाचे 3-3, 4-4 पुरुष येतात ना, मग आपल्याला लिहावं लागतं चिंतामणी महाराज पहिले, चिंतामणी महाराज दुसरे. मोरगाव क्षेत्राला माहिती असल्यामुळे मुद्दाम ते नाव सांगतोय की तसं जसा प्रकार असतो तसं धूम्रवर्ण याच नावाने मोरयाचे अनेक अवतार होऊ शकतात. नाही तर मी आता सांगितलं धूम्रवर्णाचा वाहन घोडा असतो म्हटलं की काल तर तुम्ही मूषक सांगितलं, असं होऊ शकतं. तर ते त्याच्याकरता मुद्दाम आपल्याला सांगतो की धूम्रवर्ण नावाचा एक अवतार अहंकारासुराच्या विनाशासाठी झाला. त्यावेळी तो मूषक वाहन असतो. पण ज्यावेळी कलियुगाच्या शेवटी भगवान युगाचे अवतार धारण करतात त्यावेळी अश्वावर आरूढ असतात. पांढरा शुभ्र घोडा त्यांचा असतो आणि म्हणून त्यांचं वाहन अश्व हे त्या रूपातलं चौथं वाहन सांगितलं. हे चारी वाहन मोरयाच्या 4 बाजूला असतात. आता नवीन जेव्हा विषय निघालेला आहे, नवीन महिरप तयार करायची, तेव्हा म्हटलं ते मागे दबलेलं नाही, आता त्या खांबांच्याच खाली बसवा, असं मी त्यांना एक सहज सूचना केली. आता बाकी मोरयाची इच्छा म्हणून 2 प्रश्न आले होते, त्यांचा विचार आपण केला. पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे वापस येऊ, त्या मुद्गलाचं चिंतन करायला सुरुवात करू. काल अत्यंत दिव्य प्रकारे आपण मोरेश्वर क्षेत्राचं सगळं वर्णन शांतपणे अभ्यासलं, पाहिलं. पाहण्याची लोकांना हौस जास्त असल्यामुळे स्वाभाविक काल भरपूर आले होते. आज उरलेले फक्त ऐकायला आलेत असं मी गृहीत धरतो. त्याच्यामुळे ऐकण्याच्या खऱ्या उत्सुकतेने आलेल्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. शिक्षक आहे, प्रश्न विचारल्याशिवाय मला बरं वाटत नाही. मध्ये जरा गॅप गेली की आमची पद्धत असते, मध्ये गॅप गेली की पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन घेतल्यासारखं घ्यायचं, नाही का? मयुरेश्वर क्षेत्र काल सुंदर ऐकलं, मस्त ऐकलं, बरं वाटलं. त्याच्या आधीचा कथाभाग आपल्याला आठवला पाहिजे ना, कारण तो पुढे न्यायचा आहे. खंड कोणता चालू होता स्वतःला विचारा. उभट नाही करत, काळजी करू नका. उभं करून कोणाला विचारत नाही. खंड कोणता चालू होता, कोण नेमकं चर्चा करत होतं, कोणत्या कोणत्या दैत्याच्या विनाशासाठी अवतार सुरू होणार होता, ती सगळी कथा कोणाही सांगायला सुरुवात केली. सगळ्या देवांना कोणी पळवलं, कोणता असुर त्यांना जंगलात पाठवून मोकळा झाला होता आणि वापस आल्यानंतर त्यांना जंगलात कोण भेटले होते, हे स्वतःला जर आठवत असेल तर फार चांगलं, नसल आठवत तर गडबड आहे. शांतपणे विचार करा. कारण अनेकदा असंच होतं, बरा बोलायला माणूस भेटला की आपण ऐकण्याच्या आनंदामध्ये काय ऐकलं हे नंतर विसरून जातो. तसं होऊ नये. शांतपणे आपल्याला त्या आतमध्ये बसलं पाहिजे. पक्क कथा आपल्याला सुरू झाली होती. तिघी जणी महाशक्ती, 3 आदिशक्ती बोलायला सुरुवात करत होत्या. त्या 3 महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतींनी आदिशक्तींना प्रश्न विचारायला सुरुवात केले होते. त्या आदिशक्तींनी सांगताना सांगितलं होतं की मयुरेश्वर क्षेत्राचं महत्त्व मी तुम्हाला सांगते, मोरयाचं महत्त्व सांगते, पण जोपर्यंत मनामध्ये काम आहे तोपर्यंत मोरया प्राप्त होऊ शकत नाही, इत्यादीचं वर्णन ते आपल्याला सांगायला सुरुवात करत होत्या. 6व्या खंडाचा विषय आपण तिथं पाहत होतो आणि विकट चरित्राचा विषय येत असताना स्वाभाविक विषय होता की हा काम निर्माण कुठून झाला. मग त्याच्यावर कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली होती की भगवान श्रीहरीची आणि वृंदेची कथा. हा आता आठवलं.
नाही का? भगवान श्रीहरीची आणि वृंदीची कथा झाली. मग जलंधर नावाचा राक्षस कसा निर्माण झाला, त्या जलंधराचा विनाश भगवान विष्णूंनी आणि शंकरांनी मिळून कशा स्वरूपात केला, त्यानंतर ती वृंदा सती कशी गेली आणि ती वृंदा सती गेल्यानंतर तिच्या त्या चितेपाशी बसून भगवान विष्णू कसे रडले आणि ते रडल्यानंतर त्यांच्या त्या आवेगातून कामासुर नावाचा राक्षस कसा निर्माण झाला, हे सगळं आपण पाहिलं होतं. हे सगळं आपल्याला आठवत असेल असं गृहीत धरून मी कथा पुढे नेतो. हे सगळं आठवलं पाहिजे. तर कामासुराच्या विनाशासाठी त्या कामासुराने जेव्हा सगळ्या देवतांना जंगलामध्ये पाठवलं, वनवासी सगळे देव झाले आणि मग सगळ्या देवतांना उपदेश करण्यासाठी त्यांच्या भाग्याने भगवान मुद्गलाचार्य तिथे येऊन पोहोचले. आणि मग मुद्गलाचार्यांनी त्या सगळ्या देवतांना सांगितलं होतं की जर तुम्हाला यातून सुटायचं असेल, या कामावर विजय मिळवायचा असेल, तर जिथे काम विजय होऊ शकतं असं जे क्षेत्र, त्या मयुरेश्वर क्षेत्राला तुम्ही जाऊन पोहोचा, असं भगवान मुद्गलाचार्यांनी सांगितल्यानंतर सगळ्या देवता मोरेश्वर क्षेत्रात आल्या. इथपर्यंतचा विषय आपण पाहिला आणि मग मयुरेश्वर क्षेत्राचं सगळं वैभव आपण त्यानंतर पाहिलं होतं. पुढचा कथाभाग आपण सांगायला सुरुवात करतो. देवतांनी जेव्हा आराधन केलं, नाना प्रकारे मोरयाचे स्तवन केलं, इथे येऊन स्तुती केली, पूजन केलं, का या क्षेत्रात, तर आता सांगितलेला तोच प्रश्न पुढे व्यवस्थित समजून घ्या. काम शब्दाचा अर्थच आहे इच्छा. केवळ एकच काम नाही, एक तर काम आहेच, तो प्रश्नच नाही. म्हणजे स्त्री पुरुष इच्छा हा एक विषय झाला, पण तुमच्या मनात येणारी कुठलीही इच्छा त्याला कामच म्हणतात. त्याच्यामुळे त्याला कामना या अर्थाने शब्द वापरला की तो व्यवस्थित लक्षात येतो. जीवनामध्ये नाना प्रकारच्या कामना आहेत आणि या कामनांचं स्वरूप आत्ता सांगितलं तसं मोराचंच आहे. म्हणून मयुरेचा संबंधच तो आहे की कामना कशा, जसा मोर नाचताना पाहताना कितीही वेळा पाहिला तरी मन भरतच नाही, कामनांची नेमकी अवस्था ती आहे. त्याच्याकरता आपल्याकडे शब्द वापरला जातो की इच्छांची रचना हनुमानजीच्या शेपटीसारखी असते. नाही का? त्या हनुमानजीच्या शेपटीचं वर्णन आहे की जितकी जितकी त्याला चिंध्या गुंडाळत गेली तितकी तितकी ती वाढत गेली. जोपर्यंत हनुमंताचीच इच्छा होत नाही आता थांबली पाहिजे, तोपर्यंत ती चालत राहते. जीवनातल्या इच्छांचं असंच असतं. म्हणताना आपण म्हणतो की आता पोरगा झाला, त्याचं एकदा लग्न झालं की मी मोकळा, एकदा त्याला पोरग झालं की मी मोकळा. कोणी आजपर्यंत झालेला नाही. उलट त्या नातवाला खेळवण्यात जास्त वेळ जातो. कधीतरी थोडासा एखादा मुदगलाचा अध्याय वाचत होता, आता तोही बंद पडतो. ही स्वाभाविक रचना असते. संसारामध्ये माणूस गुंततच जातो. जसं मोराचं नृत्य असतं, कितीही वेळा पाहिलं आपल्याला ते पाहतच राहावं वाटतं. शेजारचा तुम्हाला ओढतो तरी तुम्ही तिकडे जाऊन पाहत राहता. पण गंमत पहा कशी आहे, हे सगळं दर्शन जे आहे ते सगळं दर्शन फसवं आहे. हे सांगण्याकरता भगवंतांनी एक अद्भुत गोष्ट केली. त्या मोराच्याही पिसावर डोळे दिले नो, त्यालाही डोळ्याचा आकार म्हटलं जातं. मोराच्या पिसावरचा डोळा म्हटलं जातं. पण या डोळ्याने दिसल काय? त्याचं उत्तर आहे काहीच नाही. न दिसणारा डोळा आहे. मोराच्या पिसावरही डोळ्याचा आकार आहे, तोही डोळाच आहे. संसारात आपल्याला सगळ्यांना डोळे दिलेले आहेत, पण दिसतं कुठं? डोळे असणं वेगळं आणि दिसणं वेगळं, कान असणं वेगळं, ऐकू येणं वेगळं. ऐकू कुठं येतंय आपल्याला? गंभीर विषय. इच्छा सगळ्यांना दिल्या, मन सगळ्यांना दिलं, आठवण कुठं राहतीये, स्मरण सगळ्यांना दिलं. मगाच्या प्रश्नांमध्ये सगळे इकडून इकडून गडबडली की नाही? मग याचा अर्थ ऐकलं होतं का? ऐकलं असेल तर ते आतमध्ये पक्क बसलेलं असलं पाहिजे. रात्री 12 वाजता उठून कोणी झालावला ना तरी 6वा अवतार कोणता विकट पटकन म्हणता आलं पाहिजे. इतकं व्यवस्थित बसलं पाहिजे. याचा अर्थ नुसत्या शब्दज्ञान पारंगत नाही. हा, नाही ते हे तुम्ही म्हणाले चला रट्टा मारतो, तर रट्टा मारणे विषय नाही, घोका आणि ओका नाही. ते आमच्या शिक्षण क्षेत्रातला प्रकार आहे. नाही का, नुसतंच पाठ करतात, समजून घ्यायची गरजच नाही. ते तसल्या पाठांतराचा विषय नाही. आम्ही गमतीने सांगताना सांगतो, व्हॉट इज डज इन आवर क्लासरूम देअर वन पॅरोट टीच अनदर पॅरोट्स. एक पोपट इतर आटर पोपटांना शकत असतो. पहिला पोपट सांगतो मी सांगतो तसं पाठ करा, बाकीचे पाठ करतात. का पाठ करायचे यालाही कळलं नाही आणि कसं पाठ केलं ते त्यांना कळत नाही. अशा पाठांतराचा विषय नाही सांगत आहे मी आपल्याला. ते आपल्या अंतरंगी मुरलं पाहिजे, शोधायची वेळ नाही आली पाहिजे, सहज वाटलं पाहिजे. मग प्रत्येक अवताराच्या समोर गेल्यानंतर मला ती सगळी कथा आठवली पाहिजे की पहिल्या वक्रतुंडाच्या समोर गेल्यानंतर हा कशा करता झाला, मग मत्सरासुराच्या विनाशाकरता केव्हा होत असतो, कोणत्या दिशेला असतो, पूर्व दिशेला असतो. हे जे सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याला ब्रह्म कुठलं म्हटलं, देह ब्रह्म स्वरूप म्हटलं. बसला कशावर आहे, वक्रतुंड म्हटलं की मला सिंहावर बसलेला,
सिंह का वापरला? कारण तो देहामधला सगळ्यात प्रबल देह आहे आणि म्हणून देहाचं प्रतीक असणाऱ्या सिंहावर ज्याची सत्ता चालते त्याला वक्रतुंड. आणि मग वक्रतुंडाचा अर्थ वक्र मायेला म्हणतात, त्याला तोंडाने उडवतो तो वक्रतुंड. हे सगळं तिथं उभं राहिल्यानंतर आठवणे याला उपासना म्हणतात. आणि हे आठवणे याचा अर्थ हे स्वतःत मुरवायचं. हे मुरवून कशा पद्धतीने विकसित होत होत पुढे जायचं अगदी शेवटच्या दिवशी आपण त्याचा विचार करू. कारण हे पहिल्यांदा सगळं समजून आपल्याला माहिती असलं पाहिजे, मग त्याची अंतरसंगती समजून घेण्याचा प्रयत्न शेवटच्या दिवशी करू. इथे मी आपल्याला विषय सांगतोय की तशा प्रकारचा तो काम आणि त्या कामनाला जिंकायचं असेल तर मग दोनच उपाय. त्या मोरावर आरूढ होता आलं पाहिजे, तो मोर दाबून ठेवता आला पाहिजे. कायम सांगतोय प्रत्येक पहिल्या अध्यायापासून पहिल्या खंडापासून की कुठलाही विकार नष्ट करताच येत नाही, असंभव आहे. एकही विकार नष्ट होऊ शकत नाही, कारण तो विकार नष्ट करणे नावाची कुठली प्रक्रियाच अस्तित्वात नाही, ते शक्य नाहीये. मग करता काय येतं? त्याचं उत्तर आहे नियंत्रित करता येतं. म्हणून मयूर वाहन म्हटलं. काय सुंदर शब्द आहे. वाहन शब्दाचा अर्थ वाहनाला गती नाहीये का? निश्चितपणे गती आहे. गाडी धावते की माणूस धावतो? त्याचं उत्तर आहे गाडीच धावते. पण गाडी नुसतीच नाही धावू शकत. गाडी तिथंच धावते जिथं गाडीवान तिला नेत असतो. मग ही जी रचना आहे, तसं संसार चालणार आहे की नाही? त्याचं उत्तर आहे चालणारच आहे. तो बंद करण्याची ताकद आपल्या कोणातही नाही, भगवंतामध्येही नाही. एकदा सुरू केलेलं चक्र आता थांबवता येत नाही, त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. मग प्रश्न तो नाहीये मला हा संसार करायचाच आहे, पण कसा करायचा हे मी नियंत्रित करणार आहे. म्हणून त्याच्यावर माझं नियंत्रण असलं पाहिजे. गाडी वेगातच जाणार, पण कुठे न्यायचं हे सूत्र जसं त्याच्या हातात असतं, तसं या संसाराचं सूत्र ज्याच्या हातात आहे त्याला मयुरेश्वर असं म्हणतात. तो इथं आल्यानंतर काय करतो? तो या कामनांना वापरण्याची पद्धती शिकवतो, नष्ट करणे नाही. सगळ्या क्षेत्रांमधलं सगळ्या ग्रंथांमधलं मुद्गलातला हा नेमका फरक कळला पाहिजे. उरलेले सगळे ग्रंथ, त्या ग्रंथांवर बोलणारे सगळे व्यासपीठावरचे अधिकारी, त्या सगळ्यांच्या अधिकाराला पूर्ण वंदन करून मी आपल्याला सांगतो, ते तुम्हाला ह्या गोष्टी सोडायला सांगतील, यांचा त्याग करायला सांगतील. मुद्गलाचं वैभव आहे, मुद्गल कशाचाच त्याग करायला सांगत नाही, कारण त्याग बाहेरून होतच नसतो. त्याग आतून झाला तर उपयोग आहे. त्याग बाहेरून कसा होत नाही, एक लहानचं उदाहरण आठवलं म्हणून सांगतो, म्हणजे कामनांचा खेळ आपल्याला कळेल. आमचे एक काका होते. हे काका आपण म्हणतो सगळ्या मोठ्या लोकांना या अर्थाने. इंग्रजांच्या काळातले IAS ऑफिसर होते. हे अशी तशी माणूस नाही, अत्यंत हुशार असलेलं व्यक्तिमत्व. बरं, घरची इतकी गडगंज संपत्ती की घरी ती झोपाळा जो लावलेला त्याच्या कड्या सुद्धा चांदीच्या. इतकी संपत्ती असलेला माणूस. त्यांनी ते सगळं एक दिवस वैराग्याचा काहीतरी झटका आला आणि वैराग्याचा झटका येऊन सगळं सोडून दिलं आणि एका आश्रमात येऊन राहायला लागले. मी सहज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या जागी फिरायचो, त्या आश्रमात जाऊन त्यांना भेटलो आणि शांतपणे भेटल्यानंतर सगळा मोठा उत्सव, अप्रतिम उत्सव सुरू. इतका मोठा माणूस, त्या काळातला एक ऑफिसर असलेला, जिल्हाधिकारी पदावरच्या सारख्या अवस्थेतला माणूस, तो सोडून आलेला, घरची गडगंज संपत्ती सोडून आलेला. उत्सव संपल्यानंतर माणसाचा चेहरा अत्यंत निराश बसलेला. मी असे शांत बसले. म्हणलं काय झालं काका, काय एवढी निराश झालेली आहे? नाही काय तुला सांगणार, जाऊ दे म्हणे. म्हटलं उत्सव संपले तर वाईट वाटतंय का? ते म्हणे नाही, उत्सव संपल्याचं काय वाटत, दरवर्षी असतोच उत्सव, पुन्हा लोक येतात, तो काही विषय नाही. म्हटलं आलेले सगळे लोक चालले गेले, आता तुम्हाला एकट्यालाच आश्रमात राहावं लागेल, त्याचं वाईट आहे का? ते म्हणे त्याचंही काही वाईट नाही, ते माझी रोजची सवय आहे. उलट आल्यानंतरच माझी थोडं दिनचर्या बिघडते. उलट मी माझा शांतपणे उपचार करत बसतो, साधना करत बसतो. म्हणजे मग नेमकं बिघडलं काय आहे? लोक येऊन गेले, सगळा इतका आनंदाचा उत्सव झाला, यज्ञयाग झाले, नाना प्रकारचे प्रवचन कीर्तन झाले, सगळ्या सुंदर गोष्टी झाल्या, तुमचा चेहरा का निराश आहे? काकाने मला भयानक उत्तर दिलं. म्हणे काही नाही, सगळे लोक चालले गेले, आता सगळ्या गोष्टी गोळा केल्या आणि बांधून ठेवल्या, तेव्हा लक्षात आलं 3 वाट्या 5 चमचे नाही सापडत आहेत. किती भयानक अवस्था आहे. चांदीच्या कड्या असलेल्या झोपाळ्यावरचा माणूस आश्रमात आल्यानंतरही जर 3 वाट्या 5 चमचेच मोजत असेल, तर मला सांगा सुटलं काय? काहीच सुटलं नाही. असं होतं, असं होतं. मग त्याच्यापेक्षा निदान घरात राहिलेले बरे. हिमालयात जाऊन घर आठवण्यापेक्षा घरात राहून हिमालय आठवलेला केव्हाही बरा. मोरगावात राहून वणी आठवण्यापेक्षा वणीत राहून जर मोरगाव आठवत असेल एखाद्याला, तर तो नक्की बरा.
मी वणीचं माझ्यापुरतं म्हणून सांगितलं, पुढचं मला वावायचं नाही म्हणून. ज्या गावात तुम्ही राहत असाल तिथून वणी आठवत असेल तर ते फार चांगलं, आणि ज्या सोबत्यांमुळे आठवत असेल ते गुरु. बाकी न बोललेलं बरं ना. ज्यांच्यामुळे मोरगावची आठवण येत असेल, असे घरातले बायका पोरं बाकीच्या सगळ्या गोष्टी जे काय असतील त्यांच्यामुळे जर मोरगावची आठवण तीव्र होत असेल तर ते बरे आहेत. भगवंतांनी दिलेली कृपा कायम लक्षात ठेवा. मानसिक पातळीचा खेळ आहे इथे, शारीरिक पातळीचा खेळ नाही. याचा अर्थ शरीर नसावं असं नाही, शरीर असलंच पाहिजे, पण शरीर कुठे याला अध्यात्मात फार महत्व नाहीये. कामनेचा विषय मी आपल्या समोर मुद्दाम सांगतोय, आणि कामना ही अंतर्गत गोष्ट आहे, सगळेच विकार अंतर्गत गोष्ट आहे. किती सूक्ष्म आहे हा विचार. एक विषय निघाला म्हणून आपल्याला मुद्दाम कथा सांगतो. काशीत दोन मित्र राहत होते. भगवान शंकराचे निस्सीम उपासक होते, अद्वितीय उपासना करायचे. सगळी उपासना सिद्ध झाली आणि मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली की नुसतं काशीतलंच नाही, बाकी सगळीकडच्या आपण क्षेत्रांचं दर्शन करायचं. आणि मग त्यातल्या त्यात दूर कोणतं, रामेश्वर. असं ठरलं की आपण रामेश्वरला जाऊन पोहोचायचं. गंगेची कावड घ्यायची आणि रामेश्वराच्या दर्शनाला जायचं. रामेश्वराला त्या दिवशी अभिषेक करायचा. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण रामेश्वरला पोहोचू. त्या काळात अत्यंत कठीण, महिनोन महिन्याचा प्रवास, सगळा व्यवस्थित तशी योजना केली. बरोबर आदल्या दिवशी संध्याकाळी पोहोचले, काही पंचायत नाही, सगळ्या ठरलेल्या पद्धतीने योजना केली. दोनही मित्र रामेश्वरला पोहोचले. रामेश्वरमध्ये जाऊन आता उद्या सकाळी स्नान करायचं आणि जाऊन भगवंताच्या समोर बसायचं. 24 तास पुढचा सगळी महाशिवरात्र होईपर्यंत रुद्राभिषेक करायचे वगैरे सगळी योजना ठरवून तिथं पोहोचले. सकाळी सकाळी स्नानाकरता गेले. जसे वापस आले, रस्त्यात अचानक एक गणिकांचं टोळकं लागलं. त्या टोळक्यात जोरात येऊन याच्यातल्या एकाला जबरदस्ती पकडलं आणि आपल्यासोबत घेऊन गेले. कथा फक्त समजून घ्यायच्या, असं होते की नाही हे विचारायचं नाही. मी पहिल्या कथेपासून सांगतोय. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आता त्याला तर नेलं पकडून. हा पोहोचला कसा, त्यांच्या तावडीतून सुटला. तो मंदिरात जाऊन पोहोचला, रामेश्वराच्या मूर्ती जवळ बसला, 24 तास बसला. ठरल्याप्रमाणे रुद्राचे सगळे अभिषेक त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघही अचानक मेले. एक माडीवर मेला तिकडं गणिकेच्या, आणि एक मंदिराच्या तिथं मेला. मंदिरातून बाहेर पडल्या पडल्या मेला. दोघांना न्यायला दोन गोष्टी आल्या. एक विमान आलं स्वर्गातलं, कैलास लोकांचा विषय येऊन पोचलं. एक यमराजाचा रेडा येऊन पोहोचला. कोणता कोणीकडे जावा, कोणता कुठं जाईल. आपल्याला असं वाटतं की जो वेश्मेच्या माडीवर होता रात्रभर, त्याच्याकडे नरकाचं विमान गेलं असेल किंवा रेडा गेला असेल. नाही, तसं झालं. तिथं कैलासाचं विमान पोहोचलं आणि जो दिवसभर महादेवाच्या समोर बसून होता त्याला न्यायला यमाचा रेडा आला. त्याला इतकं वाईट वाटलं. त्यांनी यमराजाला सांगितलं, काहीतरी क्रॉस कनेक्शन तुमचं झालेलं आहे, नाही का. मी ठरल्याप्रमाणे इथं बसून होतो आरामशीर मोर्ये भगवंताच्या समोर, आणि रात्रभर रुद्राभिषेक करत होतो. मी कसा नरकात जाईल, आणि तो तर तिकडं वेश्येच्या माडीवर. माणसाला स्वतः नरकात गेल्याचं दुःख नसते, तो स्वर्गात चालला याचं जास्त दुःख ना. तो तिकडं रात्रभर वेश्येच्या माडीवर होता, तो कसा काय स्वर्गात जाईल. यमराजाने त्याला नियम समजावून सांगितला. म्हणे तो त्याला जबरदस्ती त्या वेश्यांनी पकडून नेलं. रात्रभर तिथं आपल्यासमोर दिवसभर रात्रभर बांधून ठेवलं. तो भले बांधलेला तिथं होता, पण सारखा विचार करत होता, कशाला आलो, काय झालं. किती माझं दुर्दैव. रामेश्वर क्षेत्रात येऊन पोहोचलो, इथं येऊन पोहोचून मला भगवंताला जाता येत नाही, माझी अवस्था किती वाईट. असं तो तिथं सारखं बसून होता. आजूबाजूला सगळे नृत्य चालू होते, याच्या डोक्यात फक्त रामेश्वर होता. तो स्वर्गात पोहोचला. तू बसला रामेश्वराच्या मूर्ती जवळ होता, पण विचार मात्र करत होता, आता हिचं हे गाणं चालू असेल, आता हिचा हा डान्स चालू असेल. नाईलाज आहे, स्वर्गाच्या नरकाच्या खाली टाकायला नाही काही. नाही तर आम्ही खरं तर तुला तिथं टाकलं असतं, पण आमच्याजवळ सोयच नाही म्हणून तुला नरकात घेऊन चाललो. तू नरकातच जाण्याच्या लायकीचा आहे, कारण बसला शरीराने देवाजवळ होता म्हणून देवाचा उपासक असं नसतं. गाईच्या कासेला गोचिड 24 तास चिकटलेला असतो, म्हणून त्याला दूध कळतं अशातला भाग नसतो. ते दूध 10 मिनिटं येणाऱ्या एखाद्या वासरालाच कळतं. ते वासरू 10च मिनिटं येतं, दूध पितं आणि चाललं जातं. गोचिड 24 तास चिकटलेला असतो, पण त्याची अंगातली ताकदच नसते दुधापर्यंत पोचायची. कासेतलं रक्त पित राहतो. आणि मग कोणी जर विचारलं समजा गोचिडाला की कायम तू कासेच्या जवळ आहे, आता तुला कास व्यवस्थित कळली असेल, सांग कासेत काय भरलेलं आहे, तर गोचिड नक्की सांगेल की नाही, कास पूर्ण रक्ताने भरलेली आहे.
कारण याला दूध ओढताच येत नाही. दुर्दैव याचं आहे, कासेचं नाही. आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ती जी भूमिका आहे ती इथं आपल्याला सांगायची आहे. काम नियंत्रित ठेवायचा असेल, मयुरा नियंत्रित ठेवायची असेल, तर त्यालाच विचारून उपयोग आहे, ज्यांनी नियंत्रित ठेवली आहे. जाल कोणाकडे? नाही का? जो असेल तो ना. मला एक सहज कथा आठवली, विनोदी मुद्दाम सांगतो. पाश्चात्य देशातली कथा आहे, आपल्याकडची नाहीये, त्याच्यामुळे संदर्भ तिकडचे आहेत. एक माणूस होता, त्याला लॉटरी काढायची खूप हौस होती. लॉटरीचे तिकीट काढायचा. लॉटरीचं तिकीट काढलं, रोजची सवय, आता लागायचंच नाही कधी. लॉटरीचं तिकीट काढायचा, ठेवायचा, काढायचा, ठेवायचा, काढायचा, ठेवायचा. त्याला होता हार्टचा प्रॉब्लेम. आणखीन एक महत्वाची गोष्ट, एक दिवस चुकून त्यांनी ते असं तिकीट काढून ठेवलं आणि स्नानाला गेला. बायकोला सहज वाटलं म्हणून बायकोने ते तिकीट पाहिलं आणि बायकोला धक्का बसला, कारण त्या काळात त्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस लागलं होतं. आता बायकोला पंचायत वेगळीच होती. याला जर सांगितलं ना, तुला 1 कोटी रुपयाचं बक्षीस लागलं, तर हा हार्टचा प्रॉब्लेम असलेला माणूस जागेवर जातो. मग उरलेले 1 कोटी रुपयाचे का पांढऱ्या साड्या आणायच्या? तिची पंचायती वेगळी. आता तिने करावं काय? तिने गावातला त्यातल्या त्यात शहाणा माणूस म्हणजे गावातला फादर, म्हणून मी ते सांगितलं. पाश्चात्य जगातली कथा आहे. त्या पाश्चात्य जगातल्या हिशोबामध्ये गावातला सगळ्यात मोठा त्या चर्चचा फादर त्या फादरला पकडलं आणि त्याला सांगितलं, माझ्यासमोर भयंकर मोठी पंचायत आहे, कसं नवऱ्याला सांगावं कळत नाही, त्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे, असं असं झालेलं आहे. फादर म्हणाले, काही काळजी करू नको, तू त्याला माझ्याकडे घेऊन ये, मलाही हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी त्याला व्यवस्थित हँडल करू शकतो, मला तो प्रॉब्लेम माहिती आहे. फादरनी त्याला बोलावलं, बसवलं, इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या, पुढची कथा व्यवस्थित समजून घ्या. फादरनी विषय काढला. म्हणे, तुला लॉटरीच्या तिकिटाची हाऊस आहे? म्हणे हा. म्हणे, समजा तुला 100 रुपयाचं तिकीट लागलं, काय करशील? एकदम नाही सांगायचं, धक्का बसतो ना. 1 कोटी म्हटलं तर पंचायत व्हायची. म्हणे, 100 रुपयाचं तिकीट लागलं तर काय करशील? याने काहीतरी उत्तर दिलं. म्हणे, 200, 500, 1000, 10,000, लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, एक 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 प्रश्न विचारत फादर चालले आकडा वाढवत. एकदम धक्का नाही बसला पाहिजे, धीरे धीरे प्रकार. एक एक फादर आकडा वाढत चालले. याला वाटलं एवढे प्रश्न विचारते, गंमत करतायत, नाही का? नुसती आपली गंमत चालली आणि प्रत्येक वेळा काही काही ना काही उत्तर दिलं. सगळ्यात शेवटी फादरने हळूच सांगितलं, म्हणजे समजा तुला 1 कोटी रुपयाचं बक्षीस लागलं तर काय करशील? याला वाटलं गंमतच चालू आहे. हा म्हणे, अर्धे तुम्हाला देईल. फादर जागेवर गेले, कारण फादरला माहिती होतं लागलंय, आणि अर्धे आपल्याला म्हणजे 50 लाख, नाही का? ती कल्पना फादरला शक्य नाही झाली. मी गोष्ट यासाठी सांगतोय की असे जे स्वतःच आजारी असलेले ते दुसऱ्याला काय दुरुस्त करणार आहे? मला जर मायेतून सुटायचं असेल तर जो मायेच्या अतीत आहे त्याला पकडावं लागेल. ते पकडता कुठं येईल? त्याचं उत्तर आहे फक्त मोरयाच्या ठिकाणी, कारण मायेच्या पार ते एकच तत्व आहे. त्याला अथर्वशीर्षाने सांगितलं, त्वं मूलाधार अस्तितोऽसि नित्यम. चक्राचा संबंध नाही. या सगळ्या विश्वाचा मूल आधार कोण? आदी प्रकृती, आदी माया, ती मयुरा, ती कामशक्ती, तिच्यावर तुझं नियंत्रण, तिच्या आतमध्ये तू राहतो. म्हणून त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यमचा विषय आला. त्या कामासुराला विजय मिळवायचा असेल तर मोरगावला जा असं सांगण्यात आलं. इथं येऊन पोहोचले. सगळ्यांनी नाना प्रकारचं तपश्चर्या केली. काल सांगितली तशी नित्ययात्रा, द्वारयात्रा केली, मयुरेश्वराचं वर्णन केलं, पूजन केलं, आणि पूजन केल्यानंतर देहबोली हिशोबामध्ये भगवंताच्या समोर ते सगळे नाचू लागले. हे फार सुंदर वर्णन आहे. भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंताचं दर्शन झाल्यानंतर सगळ्या देवता नाचू लागल्या. हे वर्णन सगळ्याच खंडात होतं. मुद्दाम आता यावेळा घेतोय आपल्या समोर. सगळ्या देवता नाचतात. का नाचतात? त्याचं उत्तर आहे, आनंदाचं शेवटचं प्रतीक जर काही असेल तर ते नर्तन असतं. अति आनंद झाला की माणूस नाचायला लागतो, कारण ते आनंदाचं टोक आहे. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट माणूस बोलतो तोंडानी. आता मी तुमच्या समोर बोलत आहे, मुखानी बोलत आहे, पण तुमच्या माहिती करता सांगतो, माणूस फक्त तोंडानी नसतो बोलत, सगळ्याच अवयवांनी बोलतो ना. हातानी बोलतो, पायांनी बोलतो, कानांनी, डोळ्यांनी बोलतो. डोळ्यांनी बोलतो, आईला विचारा, ती बरोबर सांगते. घरी पाहुणे आली की आई डोळ्यांनी बोलते की नाही? कळलं, कळलं. तोंडात थोडं बोलते, ती डोळ्यांनी बोलते. माणूस तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवानी बोलत असतो. अवयवांनी नुसते बोट सुद्धा बोलतात. बोटांनी सुद्धा बोलल्या जातं. कोणत्या वेळा कोणतं बोट वापरायची पद्धत आहे की नाही? जरा ते शाळेतले दिवस आठवा. शाळेतले दिवस आठवा. त्या शाळेमधल्या दिवसांमध्ये तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत होतं
अशी कल्पना करा. आठवा तो दिवस ज्या दिवशी शिक्षकांनी प्रश्न विचारला आणि तुम्हाला उत्तर येत होतं. तुम्ही काय करत होते? त्याचं उत्तर आहे उभे राहत होते, हात वर करत होते, बोट वर करत होते, पौच्यावर उभं राहून बोट वर करू करू सांगत होते. गंमत पा, सगळ्यात उंच जर बोट करायचं असेल तर हे करायला पाहिजे होतं की नाही? हे जास्त लांब आहे ना. हेच का करत होते? बरं कोणी ट्युशन लावली नव्हती. असं करताना हे बोट वर करावं असं काही ट्युशन वगैरे झाली आहे कोणी? काही नाही, ते आपोआप हेच बोट वर आलं. का आलं? प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. एक तर पहिली महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला उत्तर येत होतं तेव्हा तुम्ही अशी उड्या का मारत होता? नुसता हात वर केला सर सरांना कळत होतं, काही पंचायत नव्हती, पण आपण उठून उभं राहत होतो, हात वर करत होतो, उत्साहाने उड्या मारत होतो, वर 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 करत होतो. का? कारण तेव्हा आपल्याला उत्तर येत होतं. आणि लक्षात ठेवा, ज्ञान माणसाला ऊर्ध्वगामी बनवत असतं. म्हणून उत्तर आलं की माणूस वरच्या दिशेने प्रवास करतो, म्हणून वर 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 बोट करतो. हेच का करत होतो? त्याचं उत्तर तुम्हाला ज्योतिषशास्त्रात मिळेल. हे गुरुचं बोट आहे. प्रत्येक बोटाला देवता दिलेले आहे, प्रत्येक बोटाचे वेगवेगळे ग्रह सांगितले. हे गुरुचं बोट आहे, म्हणजे श्रेष्ठतेचं बोट आहे. आणि म्हणून कोणालाही रस्ता दाखवताना हेच बोट वापरता की मी तुझा गुरु, या रस्त्याने जा. किंवा कोणाला श्रेष्ठता सांगायची असेल तर आवाज नाही, हेच बोट वापरता. मी तुझ्यापेक्षा ग्रेट आहे, गुरु आहे, हे सांगण्याकरता हेच बोट वापरता. असं नाही करत. असं करता नाही करत. हे पूर्वीच्या काळी तर चिडवण्याचा प्रकार होता. पण काळ असा बदललाय आजकाल. जे पूर्वीच्या काळी चिडवण्याचा प्रकार होता त्याला आजकाल लाईक म्हटल्या जातं. चिन्ह असं आहे. काळ अजब बदलला. पूर्वीचा काळ फार बरा होता. लोक आरामशीर घरामध्ये जेवत होते, बहिर्दिशेला बाहेर जात होते. काळ बदलला. बाहेर खातात, घरात येतात. पूर्वी घरातल्या माता भगिनी सुंदर स्वयंपाक करायच्या. समजा मनोरंजन करायचंच असेल तर बाहेरच्या स्त्रिया बोलावल्या जायच्या. आता बाहेरच्या येऊन स्वयंपाक करतात, घरातल्या चौकात नाचतात. काळ बदलला. पूर्वी आपल्याकडे गोमाता पालन केल्या जात होती, कुत्रे रस्त्यावर मोकाट फिरत होते. आता गायी मोकाट फिरतात, कुत्रे घरात पाळल्या जातात. काळ बदलला. कलियुग यालाच म्हणतात. ही जी रचना आहे, नसलं पाहिजे. घरावर पाटी असताना स्वागतमची असली पाहिजे, जय गजाननची असली पाहिजे. कुत्ते से सावधानी पाटी माणसाच्या घरावर कशाला पाहिजे? पण झाली आहे तयार. विचित्र अवस्था हे, याला प्रगती नाही म्हणत. प्रगतीचे वेगळे विषय सोडून दे, गमतीचा भाग. मला आपल्याला सांगायचंय, ज्यावेळा आपल्याला उत्तर येत होतं त्यावेळा आपण बोट वर करत होतो. जरा तो दिवस आठवा ज्या दिवशी शिक्षकांनी प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर येत नव्हतं. पहिले डोळे खाली, मग मान खाली, मग खांदे खाली. पुरा विद्यार्थी मागच्या मागे हळूच खाली. का? अधो गच्छन्ति तामसाः. तमोगुणी माणूस खाली जात असतो. अज्ञान माणसाला खाली नेतं, ज्ञान माणसाला वरच नेतं. म्हणून तर आपोआप उत्तर आल्याबरोबर तुम्ही उठून उभे राहून नाचत होता. नाचणे हा टोकाचा आनंद आहे, कारण त्यावेळेला संपूर्ण शरीर वापरल्या जातंय. हा तो जो विषय आहे. म्हणून सगळ्या देवता अत्यंत आनंदित झाल्या. त्या आनंदात आनंद नर्तन करू लागल्या. संसार असा नाचत नाचत आनंदात करायची गोष्ट आहे, म्हणून तर मोराचा विषय वापरला. किती वेगवेगळ्या अर्थाने त्या मोराचा संदर्भ आहे, लक्षात घ्या. विकटांचं चरित्र आपण पाहतोय, ते संदर्भ आपल्याला समजून घ्यायचे आहे की असा आनंदात नाचत नाचत स्वतःच्याच आनंदात तो नाचतो. म्हणून तर बाकीच्यांना पाहावं वाटतं. पाहाव केव्हा वाटेल? जेव्हा आनंदात नाचाल तेव्हा. जेव्हा तुमचा तुम्हाला आनंद झालेला असेल, मग तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता. लोक म्हणतात इतरांना आनंद देऊ कसा? कायम लक्षात ठेवा, काही गोष्टी देताच येत नाहीत. अतिशय चुकीचे शब्द आहेत आपल्याकडे. एक आनंद देणे किंवा ज्ञानदान, दोन्ही खोटे शब्द. नाही का? आता शिक्षकी पेशात राहतो, दनादन विद्यार्थी आमची शेवटच्या दिवशी भाषणं करतात. तुम्ही एवढं मोठं ज्ञान आम्हाला दिलं. शेवटच्या दिवशी करू नका अशी भाषणं. म्हणजे समजा एखाद्याला सांगितलं प्रतिक्रिया द्या आयोजकांनी, तर तुम्ही एवढं ज्ञान दिलं. ज्ञान ही देण्याची गोष्ट नाही, ती होण्याची गोष्ट आहे. देता येत नसतं. ज्ञान देता आलं असतं तर असा हात करून सगळ्यांना एकाच वेळा देऊन मोकळं झालो होतं. कशाला 2-2 तास घसा फोडला असता? ज्ञान देता येत नसतं, ज्ञान घेता येत असतं. आणि घेणेवाल्या प्रत्येकाच्या पातळीनुसार त्याची परिस्थिती बदलते. स्वामीजींनी सांगितलं 4 प्रकारचे श्रोते असतात. काय मजेदार रचना आहे हो. स्वामी विवेकानंद सांगतात 4 प्रकारचे श्रोते. त्यांनी विद्यार्थी म्हटलंय, आपण आपल्या पुरतं बदलून घेऊ. 4 प्रकारचे श्रोते असतात. पहिले रत्नासारखे. रत्नासारखे श्रोते, याचा अर्थ रत्नावर जर प्रकाशाचा किरण पडला तर तो प्रकाशाचा किरण रत्न व्यवस्थित पैलू पाडलेला असेल तर असंख्य दिशेला परावर्तित होतं.
त्याच्या असंख्य प्रतिमा निर्माण होतात, सगळीकडे त्याची त्याचा रंग इकडे तिकडे पसरतो, ती रत्नाची अवस्था. तसं एका जागी एखादं ज्ञान कलाका शलाका मिळाली की ती आयुष्यातल्या सगळ्या क्षेत्रांना ज्याला प्रज्वलित करते त्याला रत्नासारखा माणूस असं म्हणतात. दुसरा आरशासारखा. आरशावर प्रकाशाचा झोत पडला तर काय होतं? त्याचं उत्तर आहे, एका बाजूने प्रकाश येतो, दुसऱ्या बाजूला सोडल्या जातो. जेवढं ऐकायचं त्या क्षेत्रापुरतं वापरायचं, बाकी डोकं लावायचं नाही. हा दुसरा प्रकार. तिसरा काचेसारखा माणूस. काचेवर समजा प्रकाश पडला, काय होतं? अर्धा प्रकाशाचं परावर्तन होतं, अर्धा प्रकाश आरपार निघून जातो. 30, 35, 40 मिळवत जे पास होतात ते सगळे असे असतात. थोडंसं परावर्तन, बाकीचं सगळं गेलं. चौथा प्रकार असतो दगडासारखा. कितीही प्रकाश टाका, परावर्तन होणे नाही. असा श्रोता आपण नसलो पाहिजे. अर्थात दगडावर एकदम वाईट वाटून घेऊ नका. अगदी सध्या आपण दगडासारखे आहे असं वाटलं तरी वाईट वाटायची गरज नाही, कारण आपण दगड आहो हे कळणं हे सुद्धा भाग्य लागतं. आणि दगडाला वाईट वाटून घेऊ नका. मी ज्या प्रांतातून आलोय त्या प्रांताच्या भरोश्यावर मी आपल्याला सांगतो, त्याच दगडाचा पुढे हिरा होत असतो. फक्त त्यांनी स्वतःला हजारो वर्ष दाबून ठेवावं लागतं. कोळशाच्याच खाणीत हिरा सापडतो ना, वेगळा थोडा सापडतो. त्याच कोळशाचं रूपांतर होतं, हिऱ्यामध्ये रूपांतर होतं. केव्हा? मुद्गलांनी स्पर्श केल्यानंतर 12 वर्ष बसला की नामारूपाचा कोळसा बाहेर उठताना भृषंडी रूपातला हिरा होऊ शकतो. फक्त त्याला मध्ये पैलू पाडावे लागतात. त्या पैलूला साधना म्हटलं. ते पैलू पाडण्याचं जे यंत्र, त्या यंत्राला मुद्गल असं म्हणतात. आपल्याला स्वतःला त्याच्यावर घासून घ्या, म्हणजे आपलाही हिरा निश्चितपणे उजळतो, 100% उजळतो. अनुभवानी सांगतो. नाही तर माझ्यापेक्षा इथं कितीतरी वयानी आणि श्री अधिकाराने मोठे लोक आहेत, मला आणून का बसवलं? काही नाही, मध्ये मध्ये मी याच्यावर डोकं घासतो म्हणून. मुद्गलावर डोकं घासतो म्हणून थोडीशी चमक आली, ती चमक तुम्हाला आनंदी देते, एवढाच विषय. पण केव्हा देऊ शकेल? त्याचं उत्तर आहे, मोर तेव्हा लोकांना आनंद देतो जेव्हा तो स्वतः नाचतो. नुसताच उभा असले तर लोक त्याला गोटे मारू मारून नाचायला लावतात, पिसारा फुलवायला लावतात आणि मग त्याचे फोटो काढतात. नुसत्या मोराचे कुठं काढतात? नाही काढत. पळत असलेल्या मोराचे काढत नाही. जीवनामध्ये ही पळापळ थांबून स्वतःच्याच आनंदात नर्तन करायला शिका, मग बाकीच्यांनाही तुमचा आनंद मिळतो. तुम्ही स्वतः ज्ञानाने युक्त व्हा. जाहिरात करायची गरज नसते. कोणत्याही कमळाला जाहिरात करावी लागत नाही, भुंग्यांनो या इकडे म्हणून. कमळांनी फक्त उमलायचं असतं, भुंगे आपोआप येतात. पण भुंग्यांनी आपल्याकडे यावं, असं आपल्याजवळ काही असावं लागतं. ती निर्माण करणे, त्याला मुद्गलाचा हिशोब सांगितलं. सगळेजण इथे येऊन पोहोचले, भगवंताच्या समोर नर्तन केलं, भगवंतांना विनंती केली, कामासुराच्या विनाशाकरता प्रगट व्हा. भगवान प्रगट झाले. प्रगट झालेल्या भगवंतांना स्वाभाविक तो पुढचा विषय आपल्याला सगळ्यांना पाठ झालेला आता. देवता येऊन पोहोचल्या, देवतांनी प्रार्थना केली, तिथे येऊन पोहोचले. मग सगळ्या देवांचं पहिल्यांदा युद्ध झालं, त्या राक्षसांनी सगळ्यांना पाठवलं. त्यानंतर पुन्हा युद्धाकरता भगवंतांनी पाठवलं. आतापर्यंत हरत असलेल्या देवता आता भगवान मागे असल्यानंतर जिंकत जातात. पण शेवटी तो ज्या दैत्य जेव्हा स्वतः युद्धाकरता येतो तेव्हा मात्र बाकीच्यांचा विषय चालत नाही, इत्यादी इत्यादी विषय निर्माण होतो. तिकडं दैत्याकडे ठरलेली पद्धती होते. भगवान प्रगट होतात आणि दैत्याच्या तिथे आकाशवाणी होते, किंवा कोणीतरी जाऊन दैत्याला सांगतो असे असे येऊन पोहोचलेत, आणि दैत्य पहिले मूर्छित पडतो. सगळ्या दैत्यांच्या बाबतीत घडलंय. मत्सरासुरापासून आता कामासुरापर्यंत आपण पोहोचलो. सगळ्या दैत्यांच्या बाबतीत घडलंय. भगवान प्रगट झाले म्हटल्या बरोबर मूर्छा येते. मूर्छा याचा अर्थ काहीही न समजण्याची अवस्था. तसं भगवंताचं नाव घेतलं की ज्यांना बसल्या बसल्या मूर्छा येते त्यांना कामासुर असं म्हणतात. नाव घेतलं की आपोआपच झोप यायला सुरुवात होते. स्वाभाविक असंख्यांचे अनुभव आहेत. जपाला बसलं की बरोबर झोप येते. का तशी येते? आमच्या सुभाषितकारांनी सगळ्यावर उत्तर देऊन ठेवलं. राम नाम घ्यायला सुरुवात केल्याबरोबर झोप का येते असं एकाने पुराणकारांना विचारलं. प्रवचनकारांनी फार सुंदर उत्तर दिलं. म्हणे काय आहे त्याचं? रामचंद्रांनी कुंभकर्णाला मारलं. रामानी मारलं कुंभकर्णाला. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, त्याच्यामुळे तो निद्रेचा पती. 6 महिने झोपत असल्यामुळे निद्रेचा पती कुंभकर्ण. त्या कुंभकर्णाला मारलं, त्याच्यामुळे देवी निद्रा विधवा झाली. तिचा नवरा मारल्या तर विधवा झाली. आता रामाचा बदला घ्याय करता ती रामकथा सुरू झाली का तिथे येऊन बसते, आणि ती जवळ येऊन बसली का बाकीच्या सगळ्या आपोआप तिच्या संगतीमुळे झोपायला. तुमचा दोष नाहीये.
ते तिला तिकडचा विषय आहे. गमतीचा भाग सोडून द्या. नेमकं तसं होतं. का होतं? त्याचं उत्तर आहे आवड निर्माण जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत आपलं असंच होत असतं. याचा अर्थ आपण जबरदस्ती बसलेलो आहे. आवड नाहीये. आवड असली तर झोप येत नाही. IPLची मॅच पाहताना रात्री 11:30 पर्यंत जागता की नाही? मग स्वानंदी स्तोत्र म्हणताना 9 वाजता का डुलके येतात? त्याचं उत्तर आहे आवड नाहीये हेच कारण आहे. दुसरी लक्षात घ्या. काम शब्द आपण कुठं वापरतोय ते समजून घ्या. आवड कुठं वापरतोय? आवड मोरयाची असली झोप येत नाही. आवड मोरयाची नसते, जबरदस्ती बसतो म्हणून झोप येते. पण तरी वाईट वाटू देऊ नका, कारण जबरदस्ती बसल्याशिवाय मन ऐकत नाही. त्याला आवडून ताणून आणून बसवावंच लागेल, सवय लावावी लागेल. सुरुवातीला कठीण वाटेल, एकदा आवड निर्माण झाली की मग 24 तास तेच रमेल. नंतर तेच दुसरीकडे जात नाही, पण तोपर्यंत त्याला जबरदस्ती बसवावंच लागेल. ते आवड म्हणून नाही बसणार, कारण कुठल्याही चांगल्या गोष्टीची माणसाला आवड नसते. दूध पी म्हणून सांगावं लागतं, जबरदस्ती बसवावं लागतं, पोराला धाकदडपा दाखवून का होईना, लोभ देऊन का होईना दूध पाजावं लागतं. ज्या गोष्टीची जाहिरात न करता खूप पिल्या जातं, त्याच्याबद्दल व्यासपीठावरून काय बोलायचं? त्याची जाहिरात करावी लागत नाही, लोक आपोआप पितात. का? अधोगतीला जाणे हा स्वभावच आहे माणसाचा. वाईट त्याला सहज आवडत असतं. चांगल्या गोष्टीची आवड लावावी लागते. पाणी खाली जाणे हा पाण्याचा स्वभाव आहे. त्याला वर न्यायचं असेल तर ताकद लावावी लागते. तसं माणसाचं मन खालीच जाणारं असतं, त्याला वर उचलायचं असेल तर जी ताकद लावावी लागते. त्या कारंज्याच्या खाली बसवलेलं जे यंत्र, त्या यंत्राला मुद्गल असं म्हणतात. स्वतःचं ती यंत्र मजबूत करून घ्या, मग सुंदर कारंजा उडतो, सगळ्यांना आनंद देऊ शकतो. त्याचं वर्णन सांगितलं. काम नेमका कोणता? मुद्गल आपल्याला सांगताय काम नष्ट होत नाही, मग करायचं काय? नियंत्रित करायचा. आणि कायम लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट नियंत्रित केली की सुंदर असते. नदी जोपर्यंत ती दोन काठांमध्ये नियंत्रित असते, तोपर्यंत ती जीवनदायिनी असते. ज्या क्षणी तिचे काठ सुटतील, त्या क्षणी ती विनाशकारी असते. तीच नदीचं पात्र, तीच नदी जी कालपर्यंत सगळ्यांना जगवत होती, ती इतरांना मारण्याला कारणीभूत होत असते. व्यवहारातल्या सगळ्या तत्वांना हेच लागू पडतं. नियंत्रणात असलं की सगळं संसार उपयोगी आहे, नियंत्रण सुटलं की त्याच गोष्टी घातक आहेत ज्या तुमच्या उपयोगाच्या होत्या. काम नियंत्रित असला तर उपयोगीच आहे, कारण तो उपयोगी नसता तर आपल्या सगळ्यांना जन्मच मिळाला नसता. त्याला निरुपयोगी म्हणून कसं चालेल? नियंत्रित असला पाहिजे, एवढाच विषय सांगितला. भारतीय संस्कृती एकमेव संस्कृती लक्षात ठेवा, जी अर्थ आणि कामालाही पुरुषार्थ म्हणते. त्याचे द्वार बसवले, अर्थ सुद्धा द्वार, मोक्ष कामत सुद्धा द्वार, रती मदन सुद्धा देवता. काम ही सुद्धा देवता. पण कशी? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला अविरुद्ध असलेला काम जो आहे तो मी आहे. काम वाईट नाही, विकृत पद्धतीने, म्हणजे विकृत पद्धतीने आलेला, अधार्मिक पद्धतीने आलेला जो असतो तेवढाच विकृत आहे. हे स्वरूप आपल्याला इथं समजून घ्यायचं. भगवान विकट प्रगट होतात, तिकडे कामासूर मूर्छित होतो, पुन्हा प्रगट होतो. कुंभकर्ण नावाचाच नेमका सेवक सांगितला. तो त्या कामासुराला सांगतो, कशाला एवढा ओरडतोयस? बरं, यावेळीची गंमत मजेदार आहे. तिथं पहिल्यांदा जाऊन पोहोचले, बाकीचाही विषय येतो. ही कामरूप शक्ती निर्माण कशी झाली? त्यांनी सांगितलं अशा अशा पद्धतीने देवतांनी हे केलेलं आहे. आता जेव्हा येऊन पोहोचलाय, विकट येऊन पोहोचले, युद्धाचा विषय येऊन पोहोचला, त्या कुंभकर्णांनी सांगून पाहिलं शरण जा, पण ऐकलं नाही. इतरांनी मात्र सांगितलं, अरे त्यांनी पाहिलाय ना, विकट आलेले आहेत हे पाहिले ना, मोरावर बसले हे पाहिले ना, याचा अर्थ निर्माण झालेला आहे ना. निर्माण झालाय तेव्हाच तर आला. आणि शास्त्रांनी नियम सांगितलाय, जे जे निर्माण होतं ते ते नष्ट होणारच आहे. आवडो न आवडो, इच्छा असो नसो, निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विनाश निश्चित आहे. तर याचा अर्थ विकटाचाही विनाश निश्चित आहे. तू कशाला काळजी करत बसतो वगैरे पद्धतीने सांगितलं. आणि तू अमर आहे, कारण असा कोणी तुला मारू शकत नाही. ही जी अमरत्वाची भावना, यालाच काम म्हणतात. मी मरू नये ही जी इच्छा, हीच सगळ्यात भयानक इच्छा. तिच्या कामनेचा विचार केला आणि मग त्या कामासुर तिथे येऊन पोहोचला. आल्यानंतर त्यांनी भगवंतावर गदा फेकली.
भगवंताशी युद्ध करायचं, बाकीचे ते संवाद ठरलेले आहेत. कशाला तू आला, मी तुला आता मारून टाकील वगैरे वगैरे. या सगळ्या विष्णू शंकरांना मी लोळवलं, स्वतःचे सगळे अहंकार, जुन्या गोष्टी सांगायची मोठी हौस असते, त्याला राक्षस म्हणतात. मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, आता काय करताय? नाही, सध्या मी नुसतंच बसून मग काय कामाचं आहे? ते नुसतं जुनं उकरून सांगण्याचं कौतुक नसतं. पराक्रम त्यानी सांगावा जो सध्या पराक्रम करतोय, नाही का? पण नेमकी पंचायत अशी असते, रामायण महाभारतावर मोठे मोठे कार्यक्रम करायकरता बोलावतात, रामायणावर बोला असं सांगतात, आणि समोर सगळे येऊन बसलेले काठी टेकवत टेकवत आलेले असतात. आता मी त्यांना काय सांगू? हनुमंतांनी उडी कशी मारली, काय उपयोग आहे सांगून? यांना उठता येत नाही, बसता येत नाही, त्यांना हनुमंताच्या उड्या काय सांगणार ना? आला गेला मनोगती, यांचं मन हालत नाही अशी अवस्था झाली. यांना काय सांगणार? तसा हिशोब नाहीये. त्याच्यानुसार जीवनातली रचना, तो कामासूर येऊन पोहोचतो. येऊन पोहोचल्यानंतर त्यांनी भगवंतावर गदा प्रहार केला. परिणाम होण्याचा विषयच नव्हता. भगवंतावर कशाचाच प्रहार होत नाही, गदेचा काय होणार आहे? पण ज्याच्यावर गदा चालत नाही हे ज्याला कळत नाही त्यालाच तर गधा म्हणतात ना. नाही, त्याच्यावर गदा चालवायचा प्रयत्न केला, भगवंतावर काहीच परिणाम नाही झाला. उलटा परिणाम असा अजब झाला, यांनी गदा फेकून मारली भगवंताला, मूर्छित हा पडला. कारण जे तिकडं पोहोचवतात ते इकडं वापस येत असतं, ते सांगायचंय. भगवंताचा नियम इको इफेक्ट सारखा असतो. इको पॉइंट माहिती की नाही आपल्याला? सगळेजण केव्हा तरी फिरायला गेले असतील. इको पॉइंटची एक मस्त रचना असते. या संसाराची सगळी रचना भगवंतांनी इको पॉइंट सारखी करून ठेवली आहे. त्या इको पॉइंटवर जातात आणि लोक जोरात शिट्टी वाजवतात. 5 वेळा शिट्टी ऐकू येते. त्या इको पॉइंटवर जाऊन जोरात ओ म्हणतात. 5 वेळा ओ ऐकू येतं. एखादा फालतू असतो तिथं जाऊन जोरात शिवी देतो. निसर्ग त्याला 5 वेळा वापस करतो. मग करायचं काय? तिथं जाऊन उभं राहा, जगाचं कल्याण हो असं जोरात म्हणा. तुम्हाला 5 वेळा ऐकू येईल, कल्याण हो, कल्याण हो, कल्याण हो. तुम्ही जे पेरता ते तुमच्यापर्यंत वापस येत असतं. भगवंतावर गदा फेकायचा प्रहार केला, भगवंताला नसतो प्रहार भेटत. झटका याला बसला, हा मूर्छित पडला, थोड्या वेळाने उठला. खरं तर गरजच नव्हती, भगवंताची इच्छा झाली असते तर तिथं झोपला असता. पण भगवंताला पुढची सगळी लीला करायची होती, म्हणून भगवंतानीच उठवला. उठल्यानंतर याला आश्चर्य वाटलं आणि यांनी त्याला एक मजेदार प्रश्न विचारला, सगळ्या दैत्यांनी विचारलाय. म्हणजे जर तू म्हणतोय त्या पद्धतीने, त्याला तू वगैरे म्हणतात, ते अत्यंत भयानक आहे. म्हणजे आपल्या तोंडातून निघताना मला दात जीभ चाळायची वेळ आली, कानाला हात लावायची वेळ आली भगवंताच्या बद्दल. पण समोरच्या आदरणीय माणसाला सुद्धा जे एकेरीत बोलतात ना, त्यांनाच राक्षस म्हणतात. बोलताना आदर असला पाहिजे, समोरच्या बद्दल अत्यंत श्रेष्ठतेची भावना असली पाहिजे. अरे लहानातला लहान असला तर त्याच्याबद्दल आदराची भावना असली पाहिजे. ती नसलेले जे लोक आहेत, राक्षसत्वाचं वर्णन भगवान समोर येऊन उभे आहेत आणि हे त्याला तूच्या शब्दामध्ये विचित्र पद्धतीने वर्णन करतात. म्हणे जर तू ब्रह्म असशील तर असा देहात का आलेला आहे? भगवंतांनी ठरलेलं उत्तर दिलं, पण ते उत्तर आपल्याला समजाय करता आपल्या पद्धतीने देतो. एक मजेदार चित्रपट मी पाहिला होता, नाना पाटेकरांचा चित्रपट होता, बहुतेक यशवंत. त्या चित्रपटामध्ये एक मजेदार प्रसंग होता. नानाला जेल होते, काय जे कारण असेल ते कारणाच्या भानगडीत नका पुढे, आपल्याला पिक्चर नाही समजून घ्यायचा. तो जेल झाल्यानंतर पलीकडे तो त्या कस्टडीच्या पलीकडे आहे. मध्ये सगळे ते बॅरॅक लावलेली आहे, त्याचे ते गज लावलेले आहेत. गजाच्या पलीकडे तिकडून तो नाना बसलेला आहे, चित्रकार आहे तो. इकडे जेलर बसलेला आहे, तर तो नाना त्या जेलरचं चित्र काढतो. आता मला सांगा, इकडून तिकडं पाहताना आपल्याला मध्ये त्या तारा आहेत, त्याला तिकडून पाहताना मध्ये तारा आहेत. त्याने त्या तारांसकट गजांसकट चित्र काढलं. चित्र पाहिल्यानंतर असं दिसतं जेलर जेलमध्ये आहे. तो जेलर म्हणतो, हे तर मीच जेलमध्ये दिसतोय. तर नानाचं मस्त वाक्य आहे, इकडून पाहताना तसंच दिसतं. हे जे इकडून पाहताना तसंच दिसतंय ना, ते भगवंताच्या अवताराचं रहस्य आहे. तो अवतरित झालाय, देहात आलाय, असं तुम्हाला इकडून पाहताना दिसतंय. 2 मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. जेलरही जेलमध्येच असतो, जेलरच्याही आजूबाजूला पहारा असतो. जेलरही आतमध्ये गेल्यानंतर कुलूप लावल्याच जातं, पण जेलरला असं कधी वाईट वाटत नाही की मी आतमध्ये आलो, आता कुलूप लावलं, आता कसं माझं. का? कारण त्याला माहिती आहे ते कुलूप आपल्या इच्छेने आपल्याला केव्हाही उघडता येतं. हे ज्याला कळतं त्याला अवतार म्हणतात, आणि ज्यांचे कुलूप उघडतच नाही त्याला जीव म्हणतात. एवढाच फरक आहे, लक्षात घ्या. जीवही जेलमध्येच आहे, अवतारही जेलमध्येच आहे.
याचा अर्थ याच संसारात आहे. अवतारही या संसारात आहेत. अवतारालाही देह आहे, अवताराच्याही बाजूला पहारा आहे, अवतारालाही सगळीकडून सायरन लावलेले आहेत, अवतारालाही कुलूप बसवलेलं आहे. पण अवताराला माहिती आहे या सगळ्याचे बंध मला नाहीत. हे ज्यांना समजतं त्यांना ईश्वर म्हणतात, समजत नाही त्याला जीव म्हणतात. हा नेमका फरक भगवान विकट त्याला समजावून सांगतात की अरे मी जरी देह धारण केलाय असं तुला दिसत असलं तरी ते तुझ्या करता मला धरावं लागतं, कारण तुला त्याच्याशिवाय दिसतच नाही. म्हणून नाईलाजाने मला देह धारण करावा लागतो. आपण इतक्या देहिक पातळीवर येऊन पोहोचलो की भगवान सुद्धा आपल्याला देहातच लागतो. बिना देहाचा भगवानही चालत नाही, बिना देहाचा गुरुही आपल्याला चालत नाही. मोठी विचित्र परिस्थिती असते. पूज्य गुरु महाराजांनी ज्या दिवशी देह ठेवला, अनेक शिष्य आमचे सगळे गोळा झाले, सगळे गुरुबंधू गोळा झाले आणि प्रचंड दुःख करत होते. स्वाभाविक त्यांचं दुःख अत्यंत गृहीत होतं की आता आम्हाला हे सगळं कोण सांगणार. मी शांत बसलेलो होतो, त्यातल्या एकाने मला येऊन गंभीरपणे विचारलं, म्हणे तुमच्या बाबतीत तर दुहेरी दुःख झालेलं आहे, तुमचे श्री गुरुही गेले आणि पिताश्री गेले, तुम्ही एवढे शांत का? म्हटलं पहिली महत्वाची गोष्ट, पिताश्री जाणे आपण थांबवू शकत नाही, त्याच्यामुळे ते गेले याचं दुःख जे काय असेल ते व्यवहारातला विषय आहे. श्री गुरु गेल्याचं दुःख नसतं. व्यवस्थित समजून घ्या. श्री गुरु गेल्याचं दुःख नसतं. कारण कारण आपल्याकडची रचना पहा कशी मजेदार आहे. देवतांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण देवतांनी कधीतरी देह सोडला की नाही हो? भगवान वक्रतुंड रूपात आले होते, केव्हा तर वापस गेले की नाही? कोणत्या तिथीला गेले नाही माहिती. येण्याची तिथी मुदगरांनी दिली, भाद्रपद चतुर्थीला आले. नाही, जाण्याची तिथी दिलेली नाही. भगवान विनायक रूपामध्ये येऊन पोहोचले, केव्हा तर वापस गेलेच की नाही? येण्याची तिथी माहिती आहे, माघ शुद्ध चतुर्थी. जाण्याची तिथी माहित नाही. भगवान शेषात्मज रूपामध्ये येऊन पोहोचले, येण्याची तिथी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी माहिती आहे, जाण्याची तिथी माहित नाही. उमांगमलज रूपात आले, कार्तिक शुद्ध चतुर्थी माहिती आहे, जाण्याची तिथी माहित नाही. पुष्टीपती रूपात आले, पौर्णिमा माहिती आहे वैशाखाची, जाण्याची तिथी माहित नाही. देवता वापस जातात ती तिथी मोजत नाही. संतांच्या जयंत्या नसतात साजऱ्या करायच्या, संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. हे जयंतीचा उत्सव करावा, त्याच्याबद्दल वाईट नाही, पण लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांना माहिती असलेला विषय, श्रावण शुद्ध पंचमीचा उत्सव तेवढा मोठा नसतो जेवढा माघवद्य दशमीचा असतो. कारण संतांच्या बाबतीमध्ये, गुरुतत्वाच्या बाबतीमध्ये पुण्यतिथीचा उत्सव करायचा. तुम्ही म्हणाल देह पडल्याचा उत्सव का? त्याचं उत्तर आहे, देह पडल्याचा उत्सव एका वेगळ्या अर्थाने आहे. भगवान देह धारण करतो याचा आपल्याला आनंद, कारण ते अमूर्त तत्व आहे. अमूर्त असलेला भगवान तुमच्या माझ्यासाठी मूर्त रूपात येतो, म्हणून जयंतीला महत्व आहे. गुरूंचं स्वरूप नेमकं उलट आहे. गुरु मुळात अमूर्त आहेत, पण देह धारण केला असल्यामुळे देहापुरते होते. म्हणून ज्या दिवशी ते देह सोडतात त्या दिवशी ते त्यांच्या मूळ अमूर्त रूपात पोचतात. जोपर्यंत देह होता तोपर्यंत योगींद्रांचं दर्शन घेण्याकरता मोरगाव नावाच्या क्षेत्रात येऊन पायावर डोकं ठेवावं लागत होतं. आता जर मला योगींद्रांचं दर्शन घ्यायचं असेल तर मोरगावात येण्याची गरज नाही, कारण योगींद्र सर्वव्यापी आहेत. ते मला वणीतही मार्गदर्शन करू शकतात. ही रचना समजून घ्या. म्हणून गुरुतत्वाचं जाणं ही वाईट गोष्ट नसते, गुरुतत्वाचं जाणच उत्सव आहे. कारण देहाच्या मर्यादा सोडून अमर्याद स्वरूपात ते पोचलं. देवता मात्र प्रगटण्याचा विषय आहे. म्हणून मी देहात आलो याचा आनंद देवतांनी केला, हे भगवान विकट समजावून सांगतायत. कारण माझा देह लीला रूपात धारण केलेला आहे, तुझा देह तुला घ्यावा लागलेला आहे, माझा माझ्या ताब्यात आहे. हे मूळ स्वरूप आपल्याला भगवान यांनी सांगितलं. कैद्याचं जेलरचं जसं उदाहरण असतं तसं सांगितलं. आणि मग विकटाने शेवटचा प्रकार केला. कामासुर शांत झाला, कामासुर चरणाशी आला. मग पुढची गोष्ट आपल्याला पक्की पाठ झाली. आता त्याला विचारणं मी काय करू? याने सांगितलं काही काळजी करू नको, आरामशीर माझ्या पायाशी राहत जा. जे माझं स्मरण करणार नाहीत त्यांना छळत जा, जे माझं स्मरण करतील त्यांच्यापासून दूर राहत जा. काय सुंदर सोय आपल्याला करून दिली आहे. पहिल्या विकारापासून शेवटच्या विकारापर्यंत प्रत्येकाला भगवंतांनी शेवटी हेच सांगितलंय, जे माझं स्मरण करतील त्यांना छळू नको. याचा अर्थ या सगळ्यांच्या छळापासून दूर राहायचं असेल तर एकच किल्ली आपल्याजवळ, गजानन गजानन गजानन.
त्याच किल्लीनी हे सगळे शांत होणार आहे. ते एकच मात्रा या सगळ्यांना लागू पडणार, त्याचं वर्णन आपल्या समोर येतं. आणि मग भगवान विकट अंतर्धान पावले असा पुढचा विषय येतो. इथपर्यंतचा विकट कथेचा 6ठ स्कंधाचा भाग आपल्या समोर एक 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 स्पष्ट होत जातो. पुढचा विषय आला स्वाभाविक. एका कथेनी भागत नाही. त्यांना ते म्हणतात तुम्ही सांगत राहा, आम्हाला बरं वाटतंय. आणि स्वाभाविक आहे ना हो, मला सांगा. सूत सांगत असतील शौनकांना बरं वाटत असेलच की नाही. भगवान मुद्गलाचार्य बोलतायत, काय दक्षांचं भाग्य आहे. मला सांगा, माझ्यासारखा एक सामान्य माणूस बोलतो, तुम्हाला हलावं वाटत नाही, नाही का? जेव्हा सूत बोलत असतील शौनकांचा आनंद काय असेल, आणि जेव्हा मुद्गलाचार्य बोलत असतील दक्षाचा काय आनंद असेल. आपण बसल्या बसल्या कल्पना करायला हरकत नाही ना. आपल्यासारख्या एका सामान्य श्रोत्याच्या हिशोबात सामान्य वक्त्याचा एवढा आनंद जर असू शकतो, तर तेवढे 2 महान श्रोता वक्ता एकत्र बसलेत, काय आनंदाचा विषय असेल. त्यावेळा जे प्रगटतं त्याला मुद्गल म्हणतात. भगवंताची कृपा निदान आपल्याला ते ऐकायला मिळतं. त्याच्यामुळे बसल्या बसल्या तुम्ही स्वतःला शौनक समजायला हरकत नाही, नाही का? कारण ते भाग्य मिळतंय. बसल्या बसल्या तुम्ही स्वतःला दक्ष समजायला हरकत नाही. फक्त ते लक्षात ठेवायचं, बोकडाचं डोकं ते पहिल्या दिवशीच विसरायचं नाही. त्याच्यामुळे आपण दक्ष आहोत. आपल्याला मुद्गलाच्या माध्यमातून आत्ता सध्या मुद्गलांनी देह माझा पकडला, त्यातून ते आपल्याला सांगतायत. पुढच्या कथेत स्वाभाविक विनंती करण्यात आली की आणखीन आम्हाला कथा सांगा. जितक्या जितक्या गणेश लीला ऐकू तितका तितका आनंद वाटतो. यांना एकदा ठीक आहे, सांगायला सुरुवात करतो. गंडकी नावाची एक सुंदर नगरी होती. या गंडकी नावाच्या नगरीमध्ये चक्रपाणी नावाचा राजा राहत होता. संस्कृत मधले काही काही शब्द व्यवस्थित लिहित जा, गोंधळ होऊन जातो. चक्रपाणी शब्द जेव्हा लिहाल तेव्हा ह्रस्व असला पाहिजे, लहान असला पाहिजे. ह्रस्व कळत नाही आजकाल. छोटा, इकडचा, आता मोठी पंचायत आहे, इकडचा ई, नाही का? लहान ई असला पाहिजे. का? कारण पाणी शब्दाचे 2 अर्थ आहेत. पाणी शब्द दीर्घ लिहिला तर त्याचा अर्थ जल असा होतो. पाणी शब्द ह्रस्व लिहिला तरच त्याचा अर्थ हात असा होतो. आणि मग चक्र पाणी शब्दाचा अर्थ ज्याच्या हातात चक्र आहे असा. भगवान विष्णूंचं नाव आहे ते, म्हणून तो शब्द ह्रस्व असला पाहिजे. तो पाणी शब्द जर दीर्घ लिहिला तर ज्याचं चाक पाण्यात गेलेलं आहे असा अर्थ तयार होतो. ते शब्द फार महत्वाचे. कुठला शब्द कुठे वापरायचा? म न आणि म न, जमीन आसमानचा फरक आहे ना. न वापरला की मन शब्दाचा अर्थ माइंड असा होतो. मन या अर्थाने शब्द आपण तो वापरतो. माइंड म्हटलं की इकडे वापरतो. इंग्रजांचा उलटा विषय, नाही का? माइंड इथं असतं, नाही इथं असतं आपल्या हिशोबामध्ये. मनाचा विषय वापरला, पण मन म्हटलं की 40 किलोचं वजन. आपल्या हिशोबामध्ये 40 किलो. मी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवताना सांगत असतो, तुम्ही जेव्हा मन शब्दाच्या ऐवजी मन शब्द वापरता तेव्हा माझ्या मनावर मनाचं ओझं ठेवल्यासारखं वाटतं. एक शब्द इकडे तिकडे झाला, केवढी गडबड होऊन जाते. शील, शील शब्द जिच्या जवळ चांगला ती शीला, नाही का? शब्द ह्रस्व लिहाल की दीर्घ लिहाल, गडबड आहे. शिला शब्द जर ह्रस्व लिहिला तर त्याचा अर्थ दगड असा होतो. शीला शब्द दीर्घ लिहिला तर चारित्र्य संपन्न स्त्री असा होतो. मी वर्गात शिकवताना सांगत असतो, मुलांनो, शील चारित्र्य दीर्घ असलं पाहिजे. जिचं शील ह्रस्व ती शिलाच की नाही, दगडच आहे. चारित्र्य मोठं असलं पाहिजे. कुठले शब्द कसे वापरायचे, बारीक बारीक शब्द. चक्रपाणीवरून आठवलं म्हणून गंमत आपल्याला सांगितली. चक्रपाणी नावाचा राजा होऊन गेला. या चक्रपाणी राजाला उग्रा नावाची स्त्री होती. या दोघांना कित्येक काळ संतती नव्हती. हा एक विषय सहज निघाला म्हणून ऐकून ठेवा. कुठलंही पुराणातलं लेकरू लग्नानंतर ताबडतोब 1 वर्षात झालेलं नाही. कुठलाही महापुरुष, या देशात जेवढे महापुरुष जन्माला आले, कुठल्याही संप्रदायातले कोणी घ्या तुम्ही, कोणी लग्नानंतर 1-2 वर्षात जन्माला आलेले नाही. या वाक्याचा असा चुकूनही अर्थ काढू नका. लग्नानंतर 1-2 वर्ष झालेले आता काही महापुरुष होण्याची चान्स नाही, असा अर्थ काढायकरता नाही सांगत आहे. त्यातला भाव समजून घ्या. सगळ्या महापुरुषांचा विषय पाहणं. भगवान राजा रामचंद्र किती उशिरा जन्माला आलेत, फार म्हातारपणी. 3 राण्यांचं नाव आपल्याला माहिती आहे, 72 होत्या. याचा अर्थ पहिल्या 71ला पोरं नव्हते म्हणून 72वी कैकई केली. पुढचा विषय होता, कैकई 72वी राणी होती. ती गिन्नास लेकरं झाली म्हणून त्यांचे नावं आले, बाकी त्यांची इतिहासात गेली निघून. कितीतरी वर्षांनी भगवान रामचंद्र प्रगट झाले, कितीतरी वर्षांनी भगवान श्रीकृष्ण. कारण पहिले 6 मारले ना, 6 मारले, 7वा जिरला, तेव्हा हा 8वा प्रगटला. किती उशिरा झालेले आहे. ज्ञानेश्वर महाराज निघून गेले होते, वापस आले विठ्ठल पंत संन्यास घेऊन. त्यानंतर कितीतरी वर्ष संसार केला, मग लेकर झाले. सगळे महापुरुष
जेवढे जेवढे महापुरुष तुम्हाला पाहायला मिळतील सगळे विवाहाच्या उत्तर काळामध्ये, मोरया गोसावी महाराजांचं काल आपण वर्णन पाहिलं नाही का, अत्यंत उत्तर काळामध्ये सगळे महापुरुष जन्माला आले. का? ताबडतोब का नसतील येत? व्यवस्थित त्याच्या मागचं सूत्र समजून घ्या. पहिली महत्वाची गोष्ट आहे, सुरुवातीला जेव्हा संतती जन्माला येत नाही तेव्हा संतती जन्माला येण्याकरता सुरुवातीच्या काळामध्ये शारीरिक आकर्षणच असतं. ते काही चूक नाहीये, अत्यंत स्वाभाविक आहे. पण शारीरिक आकर्षणापोटी जन्माला येणारे जी जीव आहेत ते केवळ शारीरिक आकर्षणातूनच जन्माला आलेले असतात. ते काम वासनेतूनच जन्माला आल्यामुळे कामग्रस्तच असतात. म्हणून पुढचा हिशोब सांगितला, प्रदीर्घ काळ. बरं, प्रदीर्घ काळानंतर होतं काय? संतती होत नाही. संतती होत नाही म्हटल्यावर दोघंही दुःखी आहे. आईचं दुःख दिसतं, ती रडू शकते. बापाचं दुःख दिसत नाही, त्याला रडता येत नाही. पण याचा अर्थ त्याला दुःख नसतं असं नाही, त्यालाही दुःख असतं. पण दोघांच्या दुःखांमधला फरक वेगळा असतो. आईचं दुःख वेगळं असतं. त्या स्त्रीला दुःख का आहे? कारण आपल्याकडे पुत्रत्वाचा संबंध पूर्णत्वाशी लावलाय आणि जोपर्यंत तिला संतती होत नाही तोपर्यंत तिचं आयुष्य पूर्ण नाही, हा विषय वापरला. म्हणून तिच्या डोक्यात कल्पना बसली आहे पूर्णत्वाची. दुसऱ्या बाजूला त्या बापाच्या डोक्यात मात्र कल्पना आहे की जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत पितृऋणातून मुक्ती मिळत नाही. म्हणून पितरांच्या ऋणातून जर मुक्त व्हायचं असेल, परंपरा चालायची असेल, त्याच्यामुळे एका बाजूला परंपरेचं चिंतन आणि दुसऱ्या बाजूला पूर्णत्वाचं चिंतन. यानंतर ते उपासना करतात आणि त्या उपासनेनंतर जन्माला येणारं जे बालक असतं ते भव्य दिव्य असतं. म्हणून ते सगळे जन्म आपल्याला असे पाहायला मिळतात. या दोघांनी अद्वितीय तपश्चर्या केली, पण तपश्चर्येत कुठंतरी तमोगुणी स्वरूप असेल. तपश्चर्येचे सुद्धा 3 प्रकार असतात ना. बघ, आपल्याला गणेश गीता वाचा, गणेश गीतेत सांगितलं सात्विक तप, राजस्तम, तामस तप. मग तपातही राजस्तामस असतं, बिलकुल असतं. पहिलं तप सात्विक तप, केवळ मोरयाच्या कृपेकरता केल्या गेलेलं तप, त्याला सात्विक तप म्हणतात. बाकीच्यांनी माझं तप पाहत राहावं म्हणून जाहिरात करत केलेलं तप त्याला राजस्तप म्हणतात. आणि कोणाच्या तरी वाटोळं होण्याकरता जे तप केलं जातं त्याला तामस तप म्हणतात. तपात सुद्धा प्रकार असतात ना. काळ सांगितले, प्रत्येक तपाचे काळ सांगितले. ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय, गणपती हिशोब सांगितला. ब्राह्म मुहूर्तावर उठलेलं असावं, किमान सूर्योदयापूर्वी. सकाळच्या 9 पर्यंत झालेलं आन्निक जे सांगितलं त्याला दैवी आन्निक म्हटलं. 9 ते 12 पर्यंत झालेलं किंवा मध्यान्नापर्यंत झालेलं जे आन्निक असतं त्याला राजस आन्निक म्हटलं. मध्यान्नाच्या नंतर जे आन्निक केल्या जातं ते तामस आन्निक असतं. म्हणून त्याचे फळ वाईट मिळतात. कोणत्या काळात काय करावं नियम सांगितलेत. तुम्हाला वाटलं तेव्हा नाही, शास्त्रानुसार. आणि परिणाम का होतात? समर्थांनी सांगितलं तसं, यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना. आपल्याला वाटतं इतका वेळ केलं तरी, अरे चुकीच्या वेळा केलं तर कसं जमायचं? अमावस्येच्या दिवशी मी चंद्राची पूजा करत बसलो, काय फळ मिळणार आहेत? तसा प्रकार आहे तो, लक्षात घ्या. कोणत्या वेळी काय करायचं त्याचे मुहूर्त सांगितलेले असतात. त्या त्या वेळीच ती पूजा करायची. सूर्योदयाला जर पुष्पपतीची पूजा करायची असेल आणि नाही म्हणे मला ड्युटी 4 वाजेपर्यंत होती, मी आता संध्याकाळी करतो, पुष्पपती रागवल नाही का? नशीब समजा तो रागवत नाही, प्रसन्न नक्की होत नाही, एवढं लक्षात ठेवा. त्या त्या वेळेनुसार त्या त्या काळानुसार गोष्टी सांगितल्या तशा शास्त्रानुसार असल्या पाहिजे. त्याची रचना आपल्या समोर सांगायची आहे. यांनी नाना प्रकारचे तप केले पण तपात कुठंतरी गडबड होती. सूर्याची उपासना केली, त्या सूर्याच्या उपासनेचं फळ म्हणून राणी गर्भवती तर झाली, पण इतका तेजस्वी गर्भ होता की ते तेज तिला सहन होईना. शेवटी तिने ते नेऊन समुद्रात फेकला गर्भ. गर्भपात करवून घेतला, तिने समुद्रात नेऊन गर्भ फेकला. पण अनुष्ठानाने आलेला आहे तो, असा मरणार नाही, तो तिथेही जागृत राहिला. समुद्रानेच त्याला पाळला, समुद्राने त्याला मोठा केला आणि काही दिवसानंतर राजाला आणून दिला. राजा हा तुझा तुला वापस घे, तुझा मुलगा आहे, अशा अशा कारणाकरता बायकोनी टाकलं होतं, मी त्याला सांभाळलं आहे, आता तू तुझ्या मुलाला सांभाळ, असं म्हणून आणून दिलं. समुद्राचं एक नाव आहे सिंधू, त्यांनी आणून दिला म्हणून त्याला सिंधू असं म्हटलं गेलं. तो सिंधू येऊन पोहोचला. याला सांगण्यात आलं शिवोपासना, पुन्हा सूर्योपासना कर, कारण घरामध्ये ती उपासना आहे. त्या घरातल्या उपासनेनुसार सूर्योपासना यांनी केली. भगवान सूर्यनारायण प्रकट झाले. सूर्यांनी त्याला सांगितलं मी तुला अमृत प्रदान करतो, प्राशन करायला सांगतो, एका मोरयाशिवाय कोणीही तुझा वध करू शकणार नाही, असा अद्वितीय वर त्याला प्राप्त झाला. स्वाभाविक पुढचं जे व्हायचं ते झालं.
अत्यंत उन्मत्त झाला, नाना प्रकारे अत्याचार केले, सगळ्या देवांना पळून जावं लागलं. शंकर कैलास सोडून पळून गेले, नाईलाज झाला, भारतात येऊन राहावं लागलं. कुठं राहायचं, त्यातल्या त्यात आपल्या शिष्याचा आश्रम शोधावा म्हणून गौतमांच्या आश्रमात येऊन राहू लागले. गौतमांच्या या आश्रमाला त्रिसंध्या क्षेत्र असं म्हणत होते. आजच्या काळामध्ये आपण त्याला त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखतो. या त्र्यंबकेश्वरला भगवान शंकर येऊन राहिले म्हणून त्र्यंबकेश्वराचं मंदिर निर्माण झालं. कारण तिथेच त्यांनी गौतमांनी तपश्चर्या केली होती. आपण अहिल्या कथा आठवत असेल तर तिथं भगवान गौतमांनी तपश्चर्या केली. गौतमी जगदंबा दक्षिण गंगा प्रकट झाली म्हणून गौतमांच्या प्रयत्नांनी प्रकट झाली म्हणून तिला गौतमी म्हटल्या जातं. गोदावरी जिला आपण म्हणतो त्या गोदावरीच्या क्षेत्राचा विषय. त्या त्र्यंबकेश्वरला येऊन भगवान शंकर राहू लागले आणि तिथं येऊन राहू लागल्यानंतर देवी पार्वतीला कळलं आपला नवरा ध्यान करतो. का? कारण तेव्हाच कळलं, तोपर्यंत कळलंच नव्हतं. कैलासात ती आपल्याच आनंदात होती, ती पाहतच नव्हती. इथं येऊन पोहोचल्यावर तिच्या लक्षात आलं आपले पती रोज ध्यान करतात. ध्यान उतरल्यानंतर तिने शांतपणे विचारलं, तुम्हाला ध्यान करण्याची काय गरज आहे? मग त्याच्यावर भगवान शंकरांनी तिला गणेश तत्वज्ञान समजावून सांगितलं. स्वाभाविक देवी पार्वती म्हणते, जर इतकं अद्वितीय हे गणेश तत्व आहे तर मला त्याचं दर्शन असलं पाहिजे. भगवान शंकर म्हणतात, मी सांगितलेल्या गोष्टींनी तुला दर्शन होत नाही, त्यासाठी तुला तपश्चर्या करावी लागेल. यांनी मंत्र दिला, गुरु म्हणून मंत्र दिला, शब्द नाही. मंत्र आणि शब्द हे व्यवस्थित समजून घ्या. मंत्र हे फक्त गुरूंनी शिष्याला देण्याची गोष्ट आहे, कॅसेट वाजवण्याची गोष्ट नाही. त्या पद्धतीने पार्वतीला मंत्र प्रदान झाला. पार्वती मंत्र घेऊन जीर्णापूर नावाचं एक गाव तिने शोधलं. जुन्यातली जुनी गोष्ट मिळवायची आहे, कारण सगळ्यात जुना मोरया मोरया मिळवायचा तर जुन्यातली जुनी गोष्ट असली पाहिजे. तिने नाव शोधलं, त्या गावाचं नाव जीर्णापूर, ज्याला सध्या आपण जुन्नर असं म्हणतो. त्या जुन्नरच्या जवळ लेखनाद्री नावाचा पर्वत, त्या लेखनाद्रीवरती जाऊन पोहोचली, ज्याला सध्याच्या काळात आपण लेण्याद्री असं म्हणतो. तिथे देवी पार्वतीनी भगवान गणेश आपल्या पोटी पुत्र रूपात यावेत म्हणून तपश्चर्या केली. आता मला सांगा, जर तपश्चर्या करायची असेल तर याचा अर्थ तत्व आधी लागतं की नाही? असं होऊ शकतं का की एखादी लग्न न झालेली मुलगी, त्या मुलीला समजा जर मी उद्या सांगितलं की तू तुझ्या मुलाची तपश्चर्या कर, तर ती माझ्याकडे पागलासारखी पाहिल की नाही? माझा लग्नाचा पत्ता नाही, माझं पोरग होण्याचा विषय नाही, त्याची तपश्चर्या मी कशी कर? तपश्चर्या करता आधीची गोष्ट लागते, एवढा तर साधा विषय आहे की नाही? मग पार्वतीने जर मोरयाची तपश्चर्या केली असेल तर याचा अर्थ मोरया आधी होतं, एवढं तर कळलं पाहिजे आपल्याला. पण आपण जाऊन येतो गिरिजात्मजाला आणि आल्यावर घोषित करतो, नाही म्हणजे पार्वतीने अंगावरचा मळ काढला आणि त्याचा पुतळा केला. म्हटलं कशाला गेला होता चढायला वरती? समजून घेतलं पाहिजे. पण यात्रा करतानाही आपल्याला समजत नाही, हे केवढं दुर्दैव आहे. आणि याला भगवंताची माया म्हणतात, तिला मयुरा म्हणतात. ती समजायची असेल तर मयुरेश्वर क्षेत्रावर यावं लागतं आणि मुदगलच ऐकावं लागतं. तेव्हा ती हळूहळू कदाचित सुटली तर सुटली, सहजासहजी सुटणार नाही. कारण त्यांनी सांगितलंय, मीच निर्माण करतो आणि सगळ्यांना अडकवून ठेवतो आणि सगळ्यांच्या डोक्यात टाकत राहतो. नाही नाही, ते शंकराचे पुत्र आणि शंकरांनी आशीर्वाद दिला म्हणून ते मोठे झाले. एक थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करा. जर ते केवळ शिवगणांचे पुत्र असते आणि जर केवळ शंकरांनी आशीर्वाद दिला म्हणून मोठे झाले असते तर ते सर्व पूज्य राहिलेच नसते. का? त्याचं उत्तर आहे, जर ते शिवगणांपुरते असते तर वैष्णवांनी कधीच मान्य केले नसते. आता नाही तुम्हाला लक्षात येणार, पण एक काळ होता या देशाच्या इतिहासात ज्या काळामध्ये शैव आणि वैष्णव टोकाची भांडणं होते. टोकाची भांडणं नाही, त्याच्यापैकी मारामाऱ्या युद्ध होते. बर, किती भयानक मुरला होता हा विरोध, सांप्रदायिक पद्धतीचा विरोध. दोन गमतीदार उदाहरणं सांगतो. वैष्णवांची प्रत्येक गोष्ट उभी असली पाहिजे, त्यांचं गंध उभं असतं. पण वैष्णव सगळ्या गोष्टी उभ्या करणार, शैव सगळ्या गोष्टी आडव्या करणार. याचं टोक किती, घर सारवायला घेतलं तरी सुद्धा शैवाचं घर आडवं सारवल्या जायचं आणि वैष्णव उभं घर सारवायचे. किती टोक. चुकून एक शैवाच्या घरची पोरगी वैष्णवाच्या घरात गेली, देतच नव्हते खरं कधी, पण कशी ती गेली, काहीतरी विषय झाला
आणि तिने सकाळी सकाळी दात घासायला सुरुवात केली आडवं. नाही, सारवायला सुरुवात केली. सारवायला सुरुवात केली तर तिने आपलं तिच्या सवयीने आडवं सारवलं तर जोरात येऊन सासरेबुवा म्हणाले, ए ते शैवाचं तुमच्या घरी ठेवायचं, आमच्याकडे वैष्णवाची पद्धत, उभं सारवत जा. पोरगी शहाणी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरेबा उठले, त्यांनी मंजन घेतलं, घासायला सुरुवात केली. सुनबाई म्हणाली, ओ सासरेबा आपण वैष्णव उभं घासत जा. त्यातला विनोद सोडून द्या, किती टोकाचा विषय होता. त्या टोकातली आणखीन गंमत सांगू तुम्हाला. वैष्णवांच्या लोकांनी चणे नावाचा शब्द शोधून काढला. पदार्थ तोच, ज्याला आपण हरभरे म्हणतो त्याला चणा नावाचा शब्द शोधून काढला. हरभरे म्हणायचे नाही, कारण हरभरे या शब्दात हर म्हणजे शंकर, बरे म्हणावे लागतात. काय विनोदाचा प्रकार आहे. इतका टोकाचा ज्या काळात विनोद होता, मला सांगा त्या काळामध्ये वैष्णव लोक जर शंकराने आशीर्वाद दिला म्हणून मोर्या मोठा झाला असता तर मोर्याला मानलं असतं का? नसतं मानलं. पण वैष्णव असोत की शैव, शाक्त असोत की गणपत्य, जैन असोत की बुद्ध, सगळीकडे गणेश उपासना आहे. नंतरच्या काळात काय विरोध आला हा भाग सोडून द्या, त्याच्या भानगडीत मला पडायचं नाही. सगळे संप्रदाय, पांचरात्रिक असो की तांत्रिक असो, सगळ्यांनी गणेश उपासना केली आणि सगळ्यांनी गणेश उपासना करताना माऊलीची तुकोबाची री ओढत केली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो. बाकीच्यांची उपासना नाही, शिवपार्वती नंदनाची नाही. तो विषय आपल्याला गिरिजात्मजाच्या या कथेत पाहायला मिळतो. देवी पार्वतीनी उपासना केली. काल सांगितलं तसं विरंची विष्णू वंदितम विरूपलोचनस्तुतम गिरीश दर्शनेच्छया प्रगटितम परांबया. भगवान शंकरांना दर्शनाची इच्छा झाली म्हणून देवी पार्वतीनी प्रगट केलेलं हे तत्व या अंगाने मोर्या समजून घ्यायचं आहे. गिरिजात्मजाचं दर्शन घेताना किमान तिथं जाऊन पोहोचली, तिथे गिरिजात्मजाचं दर्शन प्रार्थना केली, भगवान प्रगट झाले. स्वाभाविक ती स्त्री आहे म्हणून तिने स्त्रीच्या स्वरूपात मागणी मागितली, मला तुझ्यासारखा मुलगा असावा. भगवान म्हणतात, आई माझ्यासारखा कोणीच नसतो, माझ्यासारखा मीच असतो. आता मीच तुझ्या पोटी जन्माला येईल, मीच तुझ्या घरी लीला करेल. आणि मग त्यानंतर भगवंत अवतार घ्यायला विषय सुरू झाला. भगवंतानी स्वतः दर्शन दिलं, भगवंतानी स्वतः आशीर्वाद दिला, होकार दिला, तरी ताबडतोब अवतार झालेला नाही. रचना व्यवस्थित समजून घ्या. स्वतः भगवंतानी दर्शन दिल्यानंतर, होकार दिल्यानंतर सुद्धा पटकन फळ मिळत नाही. त्यानंतर सुद्धा प्रयत्न जे सोडत नाहीत त्यांना जमतं. भगवंताचं दर्शन झालं, आता सगळं संपलं नाही. त्याच्यानंतर ही उपासना चालतच राहिली पाहिजे. वापस आली पार्वती, भगवान शंकरांना वंदन केलं, सगळा आनंद सांगितला, वाट पाहत बसली. बराच काळ होऊन गेला तरी भगवान प्रगट होत नाहीत. शेवटी शंकरांना विचारलं काय करू. भगवान शंकरांनी सांगितलं, मला मिळवण्यासाठी जे केलं ते कर. आणि त्यांना मिळवण्यासाठी काय केलं होतं त्याचं उत्तर आहे गणेश पार्थिव व्रत केलं होतं. आता मला सांगा, पार्वती शंकरांना मिळवण्यासाठी, शंकरही भेटायच्या आधी जर गणेश पार्वती पार्थिव व्रत करत असतील तर गणेश हा शिवपार्वती पुत्र कसा असेल? लग्नाच्या आधी ते दोघं आपल्या पोराचा वाढदिवस करत होते, कसं शक्य आहे? समजून घेतली पाहिजे कथा वाचताना. गणेश पार्थिव व्रत करायचं ठरलं. श्रावण शुद्ध चतुर्थीला तिने व्रत सुरू केलं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत रोज गणेश पार्थिव तयार करतीये, त्याची उपासना करतीये, त्या उपासनेच्या माध्यमातून मोर्याची प्रार्थना करतीये. भाद्रपद शुद्ध चतुर्थी येऊन पोहोचली. स्वाती नक्षत्र, सोमवार, दुपारी 12ची वेळ, 5ही ग्रह आपल्या उच्चस्थानी असताना मूर्तीतून भगवान प्रगट झाले. त्याला भाद्रपद शुद्ध चतुर्थीची कथा म्हणतात. मयुरेश्वर जन्माची कथा आपल्या समोर सांगितली. नाना प्रकारच्या बाललीला तिथे मोरयांनी केल्या आहेत. कुठल्याही बाललीलांचं वर्णन करत बसलं तर पुन्हा 21 दिवसाचा कार्यक्रम लागेल. विनायकाच्या असोत की मयुरेशाच्या असोत, इतक्या बाललीला आहेत. एकदा केव्हा तरी आपण बालसंस्कार शिबिर घेऊ, मग ते सगळ्या कथा तिथं सांगू. आता आपण करायच्यात काय ती लहान कथा. सगळ्या नाना प्रकारचे राक्षस येत राहिले आणि भगवान नाना प्रकारच्या राक्षसांना मारत राहिले. मस्त 2-3 गोष्टी आहेत, मात्र त्या समजून घेतल्या पाहिजे. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट, देवी पार्वतीनी असे अनेक राक्षस येऊन गेल्यानंतर शेवटी एक दिवस महर्षी कश्यप आले. कश्यपांना विनंती केली, या लेकरावर फार संकट येतात, काहीतरी उपाय करा.
ज्याच्या स्मरणाने विष्णू शंकरांचे संकट जातात, त्याच्यावरच्या संकटावर उपाय विचारला त्याला आई म्हणतात. आता त्याला नाही दुसरा काही निकष लावता येत नाही, असं कसं तर ते आई व्हावं लागते, आपल्याला नाही समजू शकत. नाही, आपण डोकं वापरायचंच नाही तिकडं. ते आईचा विषय आहे. देवी पार्वतीने सांगितलं, मनातल्या मनात कश्यप हसले, पण कश्यप म्हणतात हरकत नाही, त्या निमित्ताने पार्वतीला मिळो की न मिळो जगातल्या सगळ्या आईंना एक उपाय तर मिळेल, म्हणून त्यांनी गणेश कवच नावाचा अद्वितीय स्तोत्र तिला दिलं. त्या गणेश कवचाचे पाठ करावेत, त्या गणेश कवचाचं अभिमंत्रण करून कागदावर भूर्जपत्रावर लिहावं, त्याचा ताईत करून गळ्यात घालावा, इत्यादी इत्यादी वेगवेगळे प्रकार सांगितले. निदान वाचन करावं. कुठल्याही शुभ कार्याच्या आधी, कुठल्याही महत्वाच्या कार्याला बाहेर पडताना गणेश कवचाचा पाठ करून निघावं, असं आपल्या शास्त्रांनी सांगितलं. विवाहे संकटेचैव प्रवासी निर्गमे तथा, नाही का, वगैरे सगळे वर्णन जे आहेत त्या पद्धतीची रचना सांगितली. तो पहिला विषय आपल्या समोर आला. दुसरी एक मजेदार कथा झाली. देवी पार्वती रोज भगवान शंकराचं पूजन करायची. पार्थिव लिंग, जसं गणेशाचं पार्थिव पूजन केलं तसं त्यांचं लिंग तयार करायची, हातावर लिंग तयार करायची, त्याचंच पूजन हातावरच्या हातावर ठेवून करायची, हात न हलू देता त्या पद्धतीने पूजन करायची. सकाळी सकाळी भगवान गणेश उठले. यांना मयुरेश नंतर नाव मिळालंय. पाळण्यातलं नाव गुणेश आहे, कारण सगळ्या गुणांचा ईश म्हणून गुणेश नाव ठेवलं. नंतर मयुरावर बसले म्हणून मयुरेश्वर नाव मिळालं वगैरे विषय आला. तो प्रकार आपल्याला पुढच्या याच्यात येईल. पण विषय आला गुणेश अवस्थेमधला. ती हातावर लिंग ठेवतीये, त्याचं पूजन करतीये. डाव्या हातावर लिंग घेतलं, उजव्या हाताने सगळी पूजा चालली आहे. लहानसा गुणेश रांगत रांगत आला आणि त्यांनी जोरात सांगितलं, आई मला भूक लागली, आत्ता काहीतरी खायला दे. ती म्हणाली थोड्या वेळ थांब, पूजा करून घेते, मग तुला खायला देते. गुणेश काही ऐकायला तयार नाही. आणि शेवटी लहान लेकरू तडतड करतं तशा पद्धतीने जवळ आला आणि त्यांनी खालून तापट मारली हाताला. लिंग वरच्या वर गायब. अशी संतापली देवी पार्वती. दुहेरी हत्या ना, मी उपासना करत आहे म्हणून माझ्या दैवताला तोडलं, आणि शैव नुसतं दैवत नाहीये, पती आहे, त्याच्यामुळे पती हत्या केली. काय विचित्र कार्ट माझ्या घरात जन्म आला आलं वगैरे वगैरे तिच्या तोंडामधले शब्द, आणि ती मारायला धावली. आता मग अशी गुणेश रंगत रंगत आले होते, आता पळत पळत गेले. आता लाड थोडे चालणार आहे. ती माग धावत येतीये. मोर्याने अद्भुत लीला केली. धावत धावत गेली आणि एका वळणावर अशी वळली, तोपर्यंत मोर्या शंकर रूपात, आणि ही काडी घेऊन धावत येत आणि ते तिकडून विचारते मारते का. ही एकदम घाबरली, काडी वगैरे फेकून दिली. शांतपणे पाय धरायचे म्हणून खाली बसली, तर पावलं लहान दिसली म्हणून वर पाहिलं तर गुणेश रूपामध्ये. ती कधी गणेश रूपात दिसतायत, कधी शिवरूपात. ती बिचारी गोंधळून गेली. काय करावं तिला समजेना. रस्त्यात एक राक्षस लागला. त्या राक्षसाकडे मोर्या पळत पळत गेले. आणि त्या राक्षसाने विचारलं कुठं झाले, म्हणे काही नाही, आई मागं लागलेली आहे, म्हणे थांब मी तुला लपवतो. त्यांनी उचललं मोर्याला गिळून टाकलं. मोर्या म्हणतात वा, अजबच माणूस आहे, हरकत नाही. पोटात गेली, तिकडून आई येऊन पोहोचली. आणि त्या आईने विचारलं का रे माझं लेकरू पाहिलं का. हा म्हणतो नाही बा, इकडून कोणीच गेलं नाही. मोर्या पोट फोडून बाहेर आले. तुम्ही म्हणा असा रस्त्यात राक्षस लागतो का वगैरे, ते नाही सांगायचंय. खोटं बोलणाऱ्याचं पोट फोडल्याशिवाय तो राहत नाही, एवढं समजलं तरी पुरेसं आहे. आईच्या समोर खोटं बोलला, पार्वतीच्या समोर खोटं बोलला, भगवान त्याची शिक्षा देतो. एवढ्या करता कथा असते. अंमजेदार कथा होत गेल्या. आणि परिस्थिती एक अशी निर्माण झाली. एक दिवस सगळं अन्न तयार केलेलं आहे, गौतम आश्रमाचा विषय आहे. मा अहिल्या स्वयंपाक करतीये, सगळ्या माता भगिनी जमलेल्या आहेत. त्यांनी अप्रतिम अन्न शिजवलं आणि हे सगळे बालक आले. सगळ्या बालकांनी मयुरेशाला म्हटलं, गुणेशाला म्हटलं, भूक लागली आहे, काहीतरी उपाय कर. यांना थांबा 1-2 मिनिटं. ऋषींना विचारले बालकांनी. ऋषी म्हणाले बिलकुल फालतूपणा करायचा नाही, नैवेद्य झाल्याशिवाय हात लावायचा नाही. बाप मयुरेश म्हणतात काळजी करू नका, आईला पकडू नका. ते तिकडं जाऊन पोहोचले. हळूच त्यांना बोलण्या बोलण्यात ठेवलं आणि सगळं अन्न खाऊन मोकळे झाले. असे ऋषी संतापले की काय फालतूपणा आहे, नैवेद्य वैश्वदेव होण्याच्या आधी पोरं जेवले कसे. त्यांनी सांगितलं येऊन पहा आम्ही काय खाल्लं, म्हणून तोंड उघडलं. कुठं खाल्लंय म्हणून तोंड उघडून दाखवलं. अख्ख्या विश्वाचं दर्शन आतमध्ये घडवलं. सगळ्या ऋषींना कळलं, अरे समोर उभा आहे तो मोरया होता, आपण नुसत्याच मूर्तीतलं पूजत होतो. त्याचा अर्थ तुम्हाला असा नाही दिसणार, पण किमान सजीव रूपात जो जो जीव प्रगट झालाय तो देह ब्रह्म आहे. त्याच्या आतमध्ये देही ब्रह्म आहे, त्याच्या आतमध्ये बोध आहे, आतमध्ये सांख्य आहे. प्रत्येक देहात मोरया आहे. समोरच्या माणसाशी वागताना मोरयासारखं नाही, निदान माणसासारखं तर वागा.
एवढी जरी कथा समजली तरी काम संपलं. त्याचं पोट भरण्याकरता त्याला दिलं तर मोर्याला नैवेद्य पोचतो. याचा अर्थ उगीच नैवेद्य सोडून उगीच दिसेल त्याला खाऊ घालत बसा असला त्यातला अर्थ नाहीये. पण भुकेल्या अत्यंत माणसाला जर खाऊ घातलं तर प्रत्येक वेळा नियम जशाला तसे नुसतेच पोथीनुसार चालवायचे नसतात. आणि तसे आपण कुठे चालवतो? वाकी लावतोच. मग त्यावेळेला जेव्हा खरंच गरज असते तेव्हा भुकेलेल्याच्या पोटामध्ये अन्न जाणे हे थेट मोरयाला नैवेद्य आहे, ही भावना असली पाहिजे. एवढी भावना फक्त त्यातली समजून घ्यायची. म्हणजे मुद्दाम नैवेद्याच्या आधी खात बसायचा असा अर्थ नाही. हा त्यातला सगळा तारतम्याचा विषय समजून घेतला पाहिजे. त्या पद्धतीची रचना झाली. पण इतकं दर्शन देऊनही समजत नाही. पुन्हा जैसे थीच अवस्था होते. त्यालाच माया म्हणतात. आणि शेवटी गौतमांनीच प्रार्थना केली भगवान शंकरांना, की जोपर्यंत तुमचं हे पोरग इथं आहे ना, नाना प्रकारचे दैत्य येतात, आमच्या सगळ्या आश्रमाला त्रास होतो, तुम्ही इथून चालले जा. काय अवस्था असेल ना, काय मयुरेश्वरी माया असेल, ज्याच्या कृपेने सगळे संकट जायचे त्यालाच आपण संकटाचं कारण समजतो. याच्याच पायी असं पंचायत होते असं म्हणून मोकळं होतो. म्हणतो ना आपण, नाही म्हणत? म्हणतो ना हो, काय गोष्टी सांगता. या पूजेमध्ये इतका वेळ जातो ना, तुम्हाला सांगतो काही काम होत नाही. याला गौतम म्हणतात. या पूजेपायी मला दुसरं काही करताच येत नाही, याला गौतम म्हणतात. चतुर्थीपायी माझे सगळे व्यवसाय बाजूला पडतात, याला गौतम असं म्हणतात. चतुर्थी करता करता आपल्याला दुकानं दिसतं, त्याला गौतम असं म्हणतात. होतं की नाही? होतं. असंच होतं. मोरया आपल्याला बंधनाचं कारण वाटत असेल तर आपल्याला सोडवायला आता जगातला कुठलाही मार्ग नाहीये. तो बंधनाच्या मुक्तीचा आनंद वाटला पाहिजे. उपासनेत आनंदच वाटला पाहिजे. एकच निकष आहे. दुसरा निकषच नाहीये. उपासना बरोबर चालू आहे की नाही, साधना बरोबर चालू आहे की नाही, याचं काही टेस्टर नाही बाहेरून. कारण साधना हा अंतर्गत विषय आहे. मी काय साधना करतोय मला माहिती, मोर्याला माहिती, बाकी त्यांचा संबंधच नाही त्याच्यामध्ये. तुमच्या समोर सवळ नेसून मी 4 तास बसू शकेल हो, मुदगलाची पोथी घेऊन बसू शकेल. वाचतोय की नाही माझं मला माहिती, मोर्यालाच माहिती ना काय करतोय ते. बाकीच्यांना कळायला कुठं मार्ग आहे? नाहीये, लक्षात ठेवा. मग समजायला मार्ग कोणता? एकच त्यातल्या त्यात टेस्टर, आनंद वाटतोय की नाही. आनंद वाटत असेल तर समजून घ्या आपला रस्ता बरोबर चाललाय. हळूहळू पोहोचेल, नाही लवकर पोहोचणार. कासवाच्या गतीने जावं, कालच सांगितलं. पण निदान रस्ता बरोबर असला पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे. ज्या चतुर्थीच्या आदल्या दिवशी वाटेल आली बाप्पा चतुर्थी, मोडली. तृतीयेलाच मोडली चतुर्थी, लागायचीच नाही आणखीन तरी मोडली. कारण अरे बापरे आली चतुर्थी असं वाटत असेल तर याचा अर्थ प्रेमच संपलं. आणि प्रेम संपून केलेल्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाही. वारंवार समजून घ्यायची गोष्ट आहे. गौतमांनी बाहेर काढलं मोर्याला. नको मोर्या, मोर्याच त्रास वाटायला लागतो. इतकी विचित्र अवस्था होते. ती अवस्था आपल्या समोर सांगितली आणि मग मोर्या तिथून निघाले. म्हणजे कुठं जायचं? गौतमांनीच मार्ग सांगितला. म्हणजे सिंधू दैत्यानी मयुरेश्वर क्षेत्राचा विनाश केलेला आहे, तुम्ही तिथं जाऊन राहा. किती भयानक अवस्था होती या दैत्यांची. या सिंधू दैत्यांनी कधी काळी मयुरेश्वर क्षेत्र नष्ट केलं होतं. काय भयानक दैत्य असतील विचार करा. मला एवढ्याकरता सांगायचंय, एवढे भयानक दैत्य झाले त्या काळात सुद्धा मोरयाच्या उपासकांनी उपासना सोडली नाही. आपली परिस्थिती खूप चांगली आहे. आपली परिस्थिती खूप चांगली आहे. व्याख्यानात मी वारंवार सांगत असतो, इथे बसलेल्या एकाची ही अवस्था सुदाम्यापेक्षा वाईट नाही. आहे कोणाची? हात वर करा. सुदाम्यापेक्षा वाईट परिस्थिती एकाची तरी एकाची नाही. पण इथं बसलेल्या एकाची ही मनस्थिती सुदाम्या इतकी चांगली नाही. काय विचित्र अवस्था आहे, लक्षात घ्या. तितक्या वाईट परिस्थितीत जर तो भक्ती करू शकतो तर आपल्याला काय? पुढचा शब्द नाही वापरावा व्यासपीठावर म्हणून सोडून दिलं मी, फक्त भरली आहे. नाही. विचित्र अवस्था आहे, नसलं पाहिजे. त्याची रचना आपल्या समोर येऊन बसते. मयुरेश्वर क्षेत्रावर जाऊन पोहोचा. मोरया निघाले. रस्त्यामध्ये कमलासुर नावाचा भयानक राक्षस त्यांच्यावर चालून आला. मोरयानी या कमलासुराशी नाना प्रकारचं युद्ध केलं आणि या सगळ्या युद्धाचा परिणाम म्हणून या कमलासुराचे 3 तुकडे केले. ते 3 तुकडे 3 जागी पडले. त्या कमलासुराचं मस्तक येऊन पडलं मयुरेश्वर क्षेत्रात. त्याच्यावर मोरयाची नंतर मूर्ती मांडल्या गेली.
मग खाली कमलासूर बसलेला आहे. त्या कमलासुराच्या वर कमलासुर विध्वंसक भगवान मयुरेश्वर स्थापित आहेत. मस्तक इथं पडलं, पोट जाऊन पडलं राजूरला, जिथे नंतर राजसदन नावानी क्षेत्र निर्माण झालं, जिथे भगवान गजाननांनी वरेण्य कथा वरेण्याला गणेश गीता सांगितली. ते दुसरं क्षेत्र निर्माण झालं आणि तिसरे पाय जाऊन पडले प्रबाळ क्षेत्राला, ज्याला पद्मालय म्हणतात. परवा आपण त्याच्या कथा सगळ्या पाहिल्या. एकाच मंदिरात असलेले दोन गणेश, एक सहस्रार्जुनांनी स्थापन केलेला, दुसरा भगवान शेषांनी स्थापन केलेला. तीन जागी तीन गोष्टी जाऊन पडल्या. कुठं कुठं कोणत्या पडल्या त्याचा हिशोब किती मजेदार आहे ना. पाय जाऊन पडले प्रवाळ क्षेत्रावर. पायाचं काम काय? कर्म करत राहणे. पायाचं काम आहे कर्म करत राहणे. तिथं दोन कर्म क्षेत्रातल्या महान लोकांची उपासना आहे. एक सहस्रार्जुन, प्रचंड कर्म, त्याला 1000 हात, केवढं कर्म त्याचं, म्हणून हातांनी कर्म करणारा म्हणून सहस्रार्जुन तिथं. दुसरा शेष, अखंड कर्म, सगळ्या पृथ्वीच धारण करतो. त्याच्यामुळे कर्माचं क्षेत्र कोणतं? प्रबाल क्षेत्र. दुसरं क्षेत्र राजूर, राजसदन. त्या तिथं जाऊन पोहोचलं, तिथं पोट पडलं. पोटाचं काम काय? पोटाचं काम आहे सगळ्यांना ऊर्जा पुरवणे, सगळ्यांना ताकद पुरवणे. सगळ्या शरीराला ऊर्जा कोण पुरवणार? पोट पुरवणार. कारण खाल्लेल्या अन्नाचं भक्षण पाचन कोण करणार? तिथं सगळं पचवण्याचं काम पोट करणार. ऊर्जा पुरवण्याचं काम उदराचं असतं. सगळ्या जगाला ऊर्जा कोण पुरवते? त्याचं उत्तर आहे गीता. म्हणून गीता निर्माण कुठे झाली? राजसदनला. तिथं पोटाचा विषय आणि शेवटी पोचायचं कुठं? डोक्यापाशी. म्हणून उत्तर कुठं? उत्तर इथं. शेवटचा अवस्था कोणती? उत्तर इथं मिळणार. म्हणून मस्तक इथं पडलं. कमलासुराचे हे 3 भाग केले. कमलासुराचा विनाश झाला. त्यानंतर पुढे सिंधू पर्यंत भगवान येऊन पोहोचले. सिंधूचं आणि त्यांचं नाना प्रकारचं युद्ध झालं. त्या युद्धाच्या आधी भगवंतांनी 2 लीला केलेल्या आहेत. भगवान येऊन पोहोचले आणि भगवान शंकरांच्या डोक्यावर एक दिवस चंद्रच दिसेना. चंद्र गायब झाला. चंद्र कुठं गेला म्हणून सगळीकडे शोधाशोध करायचा विषय निर्माण झाला. चंद्र सापडत नाही. सगळ्यांना शोधायला सांगण्यात आलं आणि शेवटी कोणीतरी सांगितलं तो चंद्र मयुरेश्वरांनी खेळण्याकरता वापरलाय. व्यवस्थित समजून घेण्यासारखी रचना आहे. आता भगवंताला काही दुसरे खेळणे नव्हते का? आणि भगवान काय वडिलाच्या डोक्यावरचा चंद्र काढून आणील का? कशा करता आणेल? समजून घेण्यासारखी रचना. त्यानंतर त्या सगळ्या गणांनी ठरवलं एवढंच तर लहानसं पोरग आहे, आपण त्याच्याकडून वापस आणू. म्हणून सगळे गण त्यांच्यावर चालून गेले. यांनी नुसत्या हुंकाराने ते उडवून लावले. सगळे गण जाऊन शंकरांच्या पायाशी पडले आणि शंकरांच्या पायाशी पडल्यानंतर भगवान शंकर सुद्धा दिग्मूढ झाले. गेला कुठे चंद्र? त्या खाली पडलेल्या लोकांनी वर पाहिलं तेव्हा त्यांना लक्षात आलं चंद्र जागेवरच आहे. पुन्हा चंद्र तिथं दिसला. कथा वरून दिसायला साधी सोपी दिसते. कथेचा अर्थ समजून घ्यायचा असतो. भगवान शंकरांच्या डोक्यावरचा चंद्र गेला याचा अर्थ त्यांच्या डोक्यावरचा भालचंद्रत्वाचा भाग गेला. दोघांचंच नशीब आहे ते. डोक्यावर चंद्र तसं इतर सगळ्या देवतांना नंतर काढल्या जातं, पण डोक्यावर चंद्र म्हटलं की आपल्याला 2च देवता आठवतात. एक भगवान शंकर आणि एक माझा मोरया. त्याच्या डोक्यावर चंद्र आहे म्हणून त्याला भालचंद्र म्हटल्या जातं. भगवान शंकरांच्या डोक्यावर चंद्र आहे, पण मोरया सांगतोय भगवान शंकरांच्या डोक्यावर चंद्र माझ्या कृपेनी आहे. मला वाटला तर राहतो, नाही तर मी काढून घेतो. कथेत ते सांगायचंय. आता नुसता चंद्र नावाची गोष्ट काढायची आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मस्तकावर चंद्र असणे या शब्दाचा प्रवृत्तीशी संबंध आहे. नाही तर वरती आपली एक आकृती नका काढून घेऊ फक्त. हा जा माझ्या डोक्यावर चंद्र आहे असं नाही आहे. किंवा प्लॅस्टिकचा लावून बसला, थर्माकोलचा लावून ठेवला, त्याला भालचंद्र नाही म्हणत. इथं चंद्र शब्दाचा अर्थ आहे भाल म्हणजे मस्तक, त्याच्यावर चंद्र असावा. जसा तो शांत असतो, जसा तो प्रकाशित असतो, तसं हे असावं. याला भालचंद्र म्हणतात. हे शांत असलं पाहिजे, हे प्रकाशित असलं पाहिजे. प्रकाश सुद्धा कसा? चंद्रासारखा, इतरांना आनंद देणारा. आणि चंद्राच्या प्रकाशाची एक मोठी मजेदार गोष्ट आहे, चंद्राचा प्रकाश हा स्वतःचा नसतो. चंद्राला कुठे स्वतःचा प्रकाश आहे? चंद्राचा प्रकाश स्वतःचा नाही. प्रकाश कोणाचा? सूर्याचा. पण जेव्हा चंद्र दिसतो तेव्हा सूर्य असतो का? त्याचं उत्तर आहे नाही. पण चंद्राने लक्षात ठेवायचं, आपल्यामुळे समोरच्यांना जे काय थंड थंड शांत शांत वाटतंय ते आपलं नाही. कोणी लक्षात ठेवायचं? त्याचं उत्तर आहे पहिल्यांदा मुद्गलांनी लक्षात ठेवलं, मग सूतांनी लक्षात ठेवलं, सध्या माझ्या लक्षात आहे.
माझ्यामुळे तुम्हाला जे थंड थंड वाटतंय, शांत शांत वाटतंय, ते माझं नाही आहे. सूर्य तिकडं, इथं थोडासा चंद्र चमकतोय. नाही का? तुम्हाला वाटते वा, काय चंद्र चमकतोय, काय बुवाचा अभ्यास, काय महाराजांची तयारी, किती व्यवस्थित सांगतात. नाही, चंद्र तिकडं, सूर्य तिकडं. हा नुसता चंद्र तात्पुरता चमकतोय, एक दिवस येणार, याची अमावास्या ठरलेली आहे. जर याला वाटलं का चंद्र आपला आहे, तर शंकराच्या डोक्यावरचा जातो, आपला कसा टिकल? ते महत्वाचं आहे. कथा तेवढीच समजून घ्यायची आहे. मला जर शांत वाटत असेल, प्रसन्न वाटत असेल, तर ती मोरयाची कृपा आहे, हा भाव डोक्यात असला पाहिजे. पण जेव्हा शांत प्रसन्न वाटतं, तेव्हा आपल्याला मोरयाची कृपा कशीच वाटत नाही. बिघडलं की मात्र त्याचीच वाटते. इथंच गडबड आहे. आयुष्यात चांगलं झालं, एखादा पोरगा मेरिट येऊ द्या, त्याला विचारा कसा मेरिट आला. झाले, काल परवा निकाल लागले, मुलाखती येतील त्या सगळ्या पोरांच्या, त्यांना विचारा मेरिट कसा आला, काय लंब लंब उत्तर देतात. रात्र रात्र जागलो, टीव्ही पाहणं बंद, रेडिओ ऐकला नाही, मोबाईलला हात नाही लावला, एवढे सगळे प्रयत्न केले, पार अंग खराब होईपर्यंत, डोळे दुखेपर्यंत अभ्यास केला, तेव्हा कुठं मेरिट आलो, मी माझ्या प्रयत्नाने मेरिट आलो. बरोबर ना? नापास झालेवाला विचारा बरं, कसा नापास झाला? खरं खरं उत्तर काय असते? वर्षभर झोपा काढल्या, पुस्तकाला हात नाही लावला, त्याची घडी नाही उघडली, एक पिरियड केला नाही, केला तिथं लक्ष दिलं नाही, म्हणून नापास झालो. हे खरं कारण की नाही? हे सांगितलं कारण कधीतरी आयुष्यात कोणीतरी नापास पोरांनी? तो पहिलं कारण सांगतो, आउट ऑफ सिलेबस पेपर होता, नाही का? प्रश्न चुकीचे आले होते, मला वर्गावर भेटलेला माणूस बेकार होता, पेपर तपासणीवाला बायकोशी भांडण करून आला होता. काय कारण सांगतील, पण मी माझ्या प्रयत्नाने नापास झालो असं म्हणतील तर शपथ नाही म्हणत. माणूस बिघडलं की कारण मोरया म्हणतो, आणि चांगलं झालं की मात्र मी कसं व्यवस्थित केलो. किती अजब आहे. उलट असलं पाहिजे. जे काय चांगलं झालं ते मोरया तुझ्या कृपेने झालं, आणि जे काय बिघडलं ते माझी साधना चुकली म्हणून बिघडलं. आपलं उलट असतं. काही बिघडलं की आपण मोरयाला नावं ठेवून मोकळे होतो, तू माझं असं का केलं. कथा त्याच्यासाठी आहेत. आणि तसं काही झालं की मग आपलं डोकं फणफण फणफण करतं. असे ज्यांचे ज्यांचे डोके फणफण करतात, त्यांचा चंद्र गायब होत असतो. ते भालचंद्र त्याच्यासाठी आहे. आणि शंकरांचा जाऊ शकतो. डोक्यात अहंकार आल्यानंतर तुमचं आमचं काय घेऊन बसले, कारण ही सगळी सेना घेऊन मी फिरतोय, ही सगळी सेना माझ्या भरोशावर जगतीये, कमलासुराचा विध्वंस करणार माझं पोरग आहे, याचा अहंकार आला म्हणून शंकराचा चंद्र गेला. हा अहंकार आला की माणसाचा चंद्र जातो. कथा आपल्याला त्या दृष्टीने सांगितली. पुन्हा भगवंताच्या कृपेने चंद्र येतो, कारण भगवंताला शरण गेलं तरच चंद्र येतो. कारण भगवंताच्या पाठसमोर पाठवलेली सगळी सेना, ज्या सेनेचा गर्व झाला होता, ती मार खाऊन वापस आली होती ना, नाही का? नुसतीच वापस फेकली होती भगवंतानी, म्हणून त्या सेनेचा सगळा अहंकार गेला. गेला की चंद्र पुन्हा आला. अहंकार गेला की भगवान बाहेरून येत नाही, तो आतमध्येच असतो, प्रगटावा लागतो, मध्ये येते गडबड. त्या रामायणातला एक मस्त प्रसंग आहे. तिघ जण निघाले वनवासा करता, तिघच तिघ होते. ठरलेला होता क्रम, भगवान रामचंद्र पुढे चालायचे, मागे देवी सीता चालायची, त्यांच्या मागून भगवान लक्ष्मण चालायचे. वीरश्रेष्ठ लक्ष्मण शेवटी चालायचे. लक्ष्मणाने पहिल्या दिवशीचा प्रवास केला आणि दुसऱ्या दिवशी आईसाहेबांना विनंती केली, म्हणजे उद्यापासून आपण प्रवास करू, पण एकच फक्त विनंती आहे, जरा थोड्या बाजूनी चालत जा, रामाच्या मागोमाग चालू नका. म्हणे काय झालं? म्हणे काही नाही, तुम्ही रामाच्या मागोमाग चालल्या की नंतर मला राम दिसत नाही, तुम्ही मध्ये येता. इथं सीता मायेचं प्रतीक आहे, लक्ष्मण जीवाचं स्वरूप, राम परमात्म्याचं, मध्ये माया येते, राम दिसत नाही. ही रचना जी असते, मग मायेला बाजूला केलं की राम तिथंच आहे, ती कुठे गेलेले आहेत. फक्त मधली माया थोडीशी बाजूला सरकावी लागते, ती जिथं येऊन सरकते त्याला मयुरेश्वर क्षेत्र म्हणतात, आणि ती मध्ये येऊन जी गोंधळ घालते तिला मयुरा असं म्हणतात. सगळा खेळ मजेदार त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतो. इथला विषय आपल्या समोर आला. दुसरा सिद्धिबुद्धीच्या विवाहाचा प्रसंग आला. भगवान ब्रह्मदेवांनी या दोन दिव्य कन्या निर्माण केल्या, त्या मयुरेश्वराला आणून दिल्या. सिद्धी आणि बुद्धी अनेकांनी मागण्या घातल्या, इतक्या सुंदर होत्या.
ब्रह्मदेवानी नवीन मानसकन्या तयार केल्या, अत्यंत सुंदर आहेत, सगळेजण मागणी घालतायत. पण ब्रह्मदेव म्हणतात, नाही मी त्या मोर्याला देईल. हे ज्यांना कळतं त्यांना ब्रह्मदेव म्हणतात. आपली सिद्धी आणि आपली बुद्धी, सिद्धी शब्दाचा अर्थ मन, बुद्धी शब्दाचा अर्थ बुद्धी, नाही का, हे दोन भगवंताला द्यायचे, हे दोनच द्यायचे आहेत. हे दोन सोडून आपण सगळं देतो आणि हे दोन आपल्या आपल्याजवळ ठेवून घेतो, म्हणून सगळे गोंधळ आहेत. हे दोन दिले की भगवान ब्रह्मदेव शांत होतात. सिद्धिबुद्धी मोर्याला समर्पित केल्या. पुढे सूर्यावताराचं वर्णन येतं. भगवान ब्रह्मदेव शांतपणे तपश्चर्या करत बसलेत, आपली सृष्टी निर्मिती करतायत, नाना प्रकारचे जीव निर्माण केले. त्या सगळ्या जीवांना तपस्येला बसवण्यात आलं आणि ते सगळे जीव तपस्या करताना त्यांना अजब गोष्ट दिसली की तपस्या मोर्याची करत होते आणि मध्येच सूर्य दिसले. कधी सूर्य दिसतात, कधी मोर्या दिसतो, कधी सूर्य दिसतात, कधी मोर्या दिसतो. ते सगळे जीव भांबावून गेले. असं का होतंय? मग त्यांनी सूर्यांना प्रार्थना केली की असं का होतं. त्याच्यावर सूर्यांनी सांगितलं, मी मधला टप्पा आहे म्हणून तुम्हाला दिसतोय, मी पुढचा टप्पा आहे. साधनेत हे मधले मधले दर्शन आपोआप होतात. ते दर्शनच आपल्याला पुढचा टप्पा दाखवत आहेत. दर्शन याचा अर्थ पहिल्यांदा शक्ती सांगितली, म्हणून पंचमस्कंदातल्या भगवंताचं वर्णन, लंबोदराचं वर्णन करताना शक्ती विनायक केलं. 6व्या खंडात विकट आहेत, विकटांना सूर्य विनायक म्हटलं. कारण दुसरा टप्पा येऊन पोहोचतो. पहिल्या याच्यात शक्ती, शक्ती कोणती? त्याचं उत्तर आहे जड संसार जो आहे, त्या जड संसाराला शक्ती असं म्हणतात. तिलाही अस्तित्व आहे, तिचीही योग्यता पात्रता आहे. सगळे महाभूत ताकदीचे आहेत ना, सगळे जड आहेत. पण सगळे जड असली तरी केवढ्या ताकदीचे? 1 मिनिट ती पृथ्वी हल्ली तर वरचं सगळं गायब होऊन जातं. दुसऱ्या दिवशी बातम्या, 6.7 आला आणि त्याच्या पायी 6-7 गेले. नाही का? क्षणात होऊन जाणारी गोष्ट आहे. पृथ्वी महाभूत आहे. सूर्य आकाशात दिसणारा केवढी मोठी ताकद आहे. प्रचंड तापवतो तापवतो तापवतो, 3-4 महिने तापवतो. जलाची ताकद एक प्रट्टा मारतो, पार थंड करून टाकतो. सगळे महाभूत प्रचंड ताकदीचे आहेत, पण सगळे तात्पुरते आहेत. पाऊसही टिकत नाही, ऊनही टिकत नाही. प्रत्येक गोष्ट नष्ट होत असते. रात्रही टिकत नाही, दिवसही टिकत नाही. व्यवहारामधलं हे सूत्र लक्षात घ्या. सुखही टिकत नाही आणि दुःखही टिकत नाही. दुःख येतं त्यावेळा डोक्यात पक्क असलं पाहिजे, हे टिकणार नाहीये, जाणार आहे. आपल्याला पुन्हा सुखाचे दिवस येणार आहेत, म्हणून मोरयाची उपासना करावी. सुख आल्यानंतर लक्षात ठेवावं, हेही टिकण्याची गॅरंटी नाही. त्याच्यापेक्षा उपासना चालू ठेवावी. आपल्या हातात तेवढंच आहे, दिवसाही उपासना, रात्री उपासना. ती रचना आपल्याला सूर्यांनी समजावून सांगितली. अरे म्हणे, पहिले जडदेह असतो, त्यानंतर त्याच्या आतमध्ये असणारं मी चैतन्य, या सगळ्या जडसृष्टीला चालवणारा मी, म्हणून मला सूर्य म्हटलं जातं. मी सत ब्रह्म असतो. सत याचा अर्थ त्याच्यापेक्षा चांगलं. काल सांगितलं असतचा अर्थ, जे काल नव्हतं, जे उद्या नसेल, आज दिसतं त्याला असत म्हणतात. जे कालही होतं, आजही आहे, उद्याही असणार आहे, त्याला सत असं म्हणतात. या देहाला असत असं म्हणतात. याच्या आतमध्ये जो जीवात्मा आहे त्याला सत असं म्हणतात. कारण जीवात्मा देहात येण्याच्या पूर्वी होता, देहातून गेल्यानंतरही असणार आहे. मग देहाच्या नंतर त्याच्यापर्यंत पोहोचावं, त्यानंतर पुढचा पुढचा प्रवास येईल, त्यावेळी त्याचा विचार केला जाईल. देहानंतर आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा जो विषय, त्याला षष्ठ स्कंध असं म्हणतात. ही प्रगती देहाच्या पुढे जाऊन आत्म्यापर्यंत जाण्याची ज्या क्षेत्रात होते, त्याला मयुरेश्वर क्षेत्र म्हणून ते 6व्या खंडात आणलं. किती विचार करून प्रत्येक गोष्ट बसवलेली आहे. 6व्या खंडाचा तो विषय येऊन पोहोचला आणि अशा प्रकारे भगवान सूर्यांनी ज्ञान दिलं. कारण ज्ञान देणं हे सूर्याचं काम आहे. प्रकाश दाखवणं हे सूर्याचं काम आहे. प्रकाश पडला की ज्ञान होतं. अज्ञानामध्येच चुकीच्या गोष्टी दिसतात. मग उदाहरण आपण सांगितले होते, दोरीच्या ऐवजी साप दिसतो अज्ञानामुळे, शिंपल्याच्या ऐवजी चांदी दिसते अज्ञानामुळे, जमिनीच्या ऐवजी पाणी दिसतं अज्ञानामुळे. सूर्य प्रगट झाला की हे सगळं दिसणं गायब होतं. त्यालाच ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानाचा विचार आपल्या समोर मांडला. मग सूर्य ब्रह्माचा विषय मांडला आणि पुढे भानुविनायक नावाची आणखीन एक कथा आपल्या समोर येते. कश्यप नावाचे अद्वितीय ऋषी झाले. त्यांना नाना प्रकारच्या ज्या पत्नींचं वर्णन सांगितलं, त्यात विनीता नावाची एक पत्नी, त्या विनीतीच्या पोटी 2 पोर जन्माला आले. एकाला अरुण म्हणतात, एकाला गरुड म्हणतात. या अरुणाची रचना अशी आहे, खूप वर्ष तिला 2 अंडे झाले असं वर्णन आहे.
2 अंडे जन्माला आले आणि ते अंडे बराच वर्ष फुटतच नाही म्हटल्यानंतर एक दिवस तिला आश्चर्य वाटलं, काळजी वाटली, म्हणून तिने एक अंड जबरदस्ती फोडलं. ते अर्धवट अवस्थेत फुटल्यामुळे जन्माला आलेलं बालक अर्धवट अवस्थेत आलं आणि अर्धवट अवस्थेत याचा अर्थ फक्त कमरेच्या वरचंच जन्माला आलं. त्याला मांडीपासून खालचा भागच नव्हता, म्हणून त्यांना अनउरू असा शब्द वापरला. अनउरू, उरू नसलेली, उरू म्हणजे मांडी. अनउरू असा शब्द वापरला. हे भगवान सूर्यांचे उपासक झाले आणि भगवान सूर्यांच्या रथावर जाऊन बसले. त्याला आपण अरुण असं म्हणतो. या अरुणाचं वर्णन आहे. याला पायच नाहीयेत. का? त्याला कुठे जायचंच नाही रथ सोडून. पक्का सूर्याच्या जवळ बसलाय, करायचे काय पाय? म्हणून तो तिथं जाऊन बसला. तो सगळ्यात जवळ ना सूर्याच्या, कारण सगळ्यात जवळ कोण असतो? सारथी. रथाच्या जवळ, रथीच्या जवळ सारथी. त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणून तुम्हाला लक्षात येईल, सगळे प्रश्न अत्यंत जवळच्या लोकांनी विचारले. त्या 3 शक्तींनी आदिशक्तीला प्रश्न विचारला. इथे अरुण प्रश्न विचारतात सूर्याला, तुम्ही ध्यान करता, तुम्हाला कोणाचं ध्यान करायची काय गरज आहे? मग त्या पद्धतीचा प्रश्न ठरलेला, त्याचं उत्तर ठरलेलं. भगवान सूर्यांनी त्याला नाना प्रकारे गणेश तत्वज्ञान समजावून सांगितलं आणि मग ते सूर्याच्या जवळ असणारे त्यांना जेव्हा तत्वज्ञानाचा विषय आला तेव्हा सूर्यानी सांगितलं, हे सगळं जग माझ्या भरोशावर चालतंय, हे खरं आहे, पण लक्षात ठेव, मी या सूर्यमालेचा आहे. बाकीच्या सूर्यमालेचा माझा कुठं संबंध आहे? मी या सूर्यमालेपुरता, दुसऱ्या अनंत कोटी सूर्यमाला आहेत, अनंत कोटी सूर्यमालिकेत अनंत कोटी सूर्य आहेत, ते तिथं तिथं काम करतात. असे आम्ही जे अनंत कोटी सूर्यमालेतले अनंत सूर्य, अशा अनंत कोटी ब्रह्मांडातले अनंत ब्रह्मदेव, अशा अनंत कोटी ब्रह्मांडातले अनंत विष्णू, असे अनंत शंकर, या सगळ्यांना गण असं म्हणतात. हे सगळे गण, याचा अर्थ या सगळ्यांचा समूह, अशा अनंत कोटींचा जो समूह, तो गण, त्यांचा जो पालक, त्यांना गणनाथ गणपती म्हणतात. गणेश ते आहेत जे या सगळ्यांचे, म्हणून बोलता बोलता मी अंकुशधारी महाराजांचा आपल्याला हिशोब सांगितला होता. अनंत ब्रह्म्यांच्या जनका, अनंत विष्णू पालका, अनंत शंकर संहारका, अनंत शक्ती शक्तीशा, अनंत भानु प्रकाशका, असंख्य सूर्यांना प्रकाशित जे करतात त्यांना गणेश असं म्हणतात. सूर्याचा प्रकाश सुद्धा परप्रकाशितच आहे, म्हणून तर कधीतरी संपणार आहे ना, कारण कधीतरी तयार झालेला आहे. सूर्य कधीतरी निर्माण झाला म्हटल्यानंतर मग अशी जो नियम सांगितला, जे जे निर्माण होतं ते ते नष्ट होतं, नाही का, जे जे उपजे ते ते नासे, शास्त्रांनी स्पष्ट सांगून ठेवलं. सूर्यही कधीतरी तयार होणार, म्हणून शास्त्रज्ञांनी सांगितलंय इतके इतके अब्ज वर्षानंतर. ठीक आहे, ते खूप मोठा काळ असेल, पण कधीतरी सूर्य शांत होणारच की नाही, कारण पेटतो कशाच्या भरोशावर, ऊर्जा मिळते कशाच्या भरोशावर? सध्या आकाशातल्या सूर्याचा विचार करा, त्याचं उत्तर आहे आतमध्ये हेलियम नावाचा वायू आहे, त्याचे स्फोट होत राहतात. कधी तर वायू संपलंच की नाही? खूप असल, प्रचंड साठा असेल, अब्जो अब्ज वर्ष पुरल, अरे पण कधीतरी तर संपलंच की नाही, कारण संख्याच आहे. जिथं जिथं संख्या आहे तिथे तिथे समाप्ती आहेच, ठरलेला विषय आहे. अनंत गोष्ट एकच असू शकते, त्याचं उत्तर आहे माझा मोरया. बाकी काही अनंत नाही. सूर्याने ते तत्व समजावून सांगितलं आणि मग भगवान सूर्य म्हणतात, या भगवान गणेशाची मी आराधना केली होती, त्यावरता ते माझ्याकडे वरद गणेश रूपात प्रकट झाले होते. भगवान सूर्यानी भगवान गणेशांची उपासना केली देवी संज्ञेसह आणि प्रार्थना केली, आपण माझ्या घरी पुत्र रूपात या. सगळ्या देवतांनी ती प्रार्थना केली. मागच्या वेळा आपण शक्तीचा विषय सांगितला, आता सूर्याचा, पुढे लक्ष्मी विनायक येईल, त्याच्यानंतर पार्वती विनायक येईल. कथा सगळीकडे सारख्या. का सगळीकडे सारख्या? वारंवार तेच सूत्र सांगायचंय, किंवा सगळ्यांनी आपल्याला पुत्र रूपात मागितलं आणि पुत्र कसा प्रगट होत असतो? शास्त्राने पुत्राचा व्याख्या सांगताना सांगितली, आत्मा वै पुत्र नामासी. आपला आत्माच पुत्र रूपात प्रगट होत असतो, म्हणून तर तो बापासारखा वाटतो. पण आत्मात आत्मतत्व प्रगट होतं, म्हणून गिरिजेचं आत्मतत्व प्रगट झालं, म्हणून त्याला गिरिजा आत्मज म्हटलं. सूर्याचं आत्मतत्व प्रगट झालं, ते भगवान सूर्यांच्या समोर बालक रूपात येऊन पोहोचले. भगवान सूर्यांनी त्यांची नाना प्रकारची उपासना केली. तामिश्र नावाच्या राक्षसाच्या वधा करता भगवंतांनी हा अवतार घेतला आणि अशा अवस्थेमध्ये ते येऊन पोहोचले. त्या भगवंताच्या समोर जाऊन शांतपणे, कारण तामिश्र शब्दाचा अर्थ आहे अंधकार. आपल्या जीवनात अंधकार कुठे असतो? तुमचा माझा अंधार कुठे? त्याचं उत्तर आहे सावली. तुमचा माझा अंधार कुठे? सावली.
गंमत पहा, तुम्हाला एक मजेदार गोष्ट लक्षात येईल. समजा एखादा लाल काच घेतला आणि आता दिव्यासमोर धरला, त्याची इथं सावली पडते, बरोबर? कोणत्या रंगाची पडते? लाल काच असेल तर सावली लाल रंगाची पडते. निळा काच सूर्यासमोर दिसला किंवा दिव्यासमोर धरला, मागे सावली कोणत्या रंगाची पडेल? निळ्या रंगाची. पिवळा काच धरला तर पिवळ्या रंगाची. काच लाल असतो म्हणून सावली लाल पडते. काच निळा असतो म्हणून सावली निळी पडते. काच पिवळा असला सावली पिवळी पडते. आपली सावली काळी पडते. केवढं भयानक आहे. आणि आपली सावली काळी पडते, याचा अर्थ आपण आतमधून काळेच आहोत. वरून मेकअप किती केला असला तरी. समजून घ्या हे सूत्र. आपण आतमधून काळेच आहो. सावली पाहिली की मोठी वाईट वाटते. बरं, सावलीची मोठी गडबड असते. जेवढा सूर्य आपल्यापासून दूर तेवढी सावली मोठी. म्हणून सूर्योदयाला ती मोठी असते, सूर्यास्ताला मोठी असते. कारण सूर्य आपल्यापासून दूर असतो, क्षितिजापाशी असतो. जसा जसा सूर्य डोक्यावर यायला सुरुवात होते तशी तशी सावली लहान होते. पण गंमत तुम्हाला कळली का मस्त? सूर्योदयाची सावली पश्चिमेला पडते, सूर्यास्ताची सावली पूर्वेला पडते. आमच्या सुभाषितकारांनी त्याचाही वापर केला. बरं, सूर्योदयाची सावलीची गंमत अशी असते, ती सुरुवातीला भली लंबी असते, मग हळूहळू लहान होत जाते. दिवसाच्या पूर्वार्धातली सावली पहिल्यांदा लांब असते, नंतर लहान लहान होत जाते. दिवसाच्या उत्तरार्धातली सावली पहिले लहान असते, नंतर मोठी मोठी होत जाते. सुभाषितकारांनी सांगितलं, दिवसाच्या पहिल्या भागातली सावली ही दुष्टांच्या मैत्रीसारखी असते, पहिले भली मोठी असते. तुम्ही संकटात यायला लागले का हळूहळू गायब होते. दुष्टांची मैत्री अशीच असते, म्हणून तर ती पश्चिमेला असते. कारण पश्चिमेच्या सगळ्या गोष्टी अशाच असतात. आता कळलं का व्यवस्थित? पाश्चात्य गोष्टी सगळ्या अशाच असतात. त्या सुरुवातीला भलत्या मोठ्या वाटतात, संकट आले की सगळं गायब होतं. त्यालाच पाश्चात्य संस्कृती म्हणतात. संकटात सुरू होते आणि शेवटी समाप्तीपर्यंत पुरते, तिला भारतीय संस्कृती म्हणतात. मग ती सावली तशी असली पाहिजे. पण सावलीचा नियम आहे, सावली नेहमीच वाईट, ती काळी आहे, ती भयदायी आहे. आता सावली पाहायची नसेल तर, समजा तुम्हाला वाटलं की आपली सावली नाही पाहायची, उपाय काय? उपाय काय? त्याचा उपाय एकच आहे, सूर्याच्या दिशेला तोंड करा. सूर्याच्या दिशेला तोंड केलं की सावली दिसत नाही, कारण सावली सूर्याच्या विरुद्ध दिशेला पडते आणि सावली त्याचीच पडते जे सूर्याच्या विरुद्ध दिशेला असतं. आणि सूर्याचा संबंध ज्ञानाशी सांगितला. काळेपणा त्याच्याच आयुष्यात असतो जे ज्ञान विन्मुख असतात. म्हणून सावली पडायची नसेल तर सूर्याकडे तोंड असलं पाहिजे. आणि सूर्यालाही चमकवणारा जो आहे, मला सांगा, नुसतं सूर्याकडे तोंड केलं आणि साधा सूर्य डोक्यावर आला तर सावली गायब होते. सूर्याला चमकवणारा जर डोक्यावर घेतला तर सावली कुठं उरल? पण गंमत आहे, आपण तो डोक्यावर घेत नाही. अहो, नुसता त्याचा बाहेरचा आकार लागला तर किती मजेदार गोष्ट होते. कालपर्यंत जी माती पायाखाली तुडवल्या जात होती, त्या मातीला मोर्याचा आकार आला तर लोक डोक्यावर घेऊन नाचतात. काय मजेदार रचना आहे. आपल्या जीवनाला जर मोर्याचा आकार आला तर किती सुंदर होईल. कोकणामध्ये एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाकरता गेलो होतो. मोठा वाडा, अद्वितीय घर. त्या वाड्यामध्ये भला मोठा या सभागृहासारखं सुंदर असं सभागृह वरती असल्यासारखं, वरची सगळी माडी काय सुंदर सजवली होती. अप्रतिम केळीचे खांब वगैरे लावून, नाना प्रकारचे तोरणं लावलेले, पताका लावलेल्या, सुंदर सजवलेलं. मी तिथं गेलो, स्वाभाविक मोर्या बसलेले, दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त कौतुक करावं स्वाभाविक आयोजकांचं, त्या हिशोबात मी बोललो, आहा काय सुंदर सभागृह आहे. म्हटलं काय सुंदर घर आहे तुमचं, काय अप्रतिम हॉल सजवलं आहे. ते एक लहानचं पोरग कोपऱ्यातलं भल्लं बारीक मध्ये हसलं. ते लेकरू खुदकन हसलं की माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. मोठ्यांच्या समोर नाही बोलणार मी, सगळ्यांना जाऊ दिलं आणि मग हळूच त्याला बोलावलं, म्हटलं इकडे ये. मग अशी हसला काऊन? नाही, तुम्ही ते सांगितलं ना म्हणे किती सुंदर सभागृह आहे आणि काय सुंदर सजवलंय. अहो, ते आत्ता पुरतच आहे म्हणे. म्हटलं काऊन रे बा, असं का? एकदा तुम्ही नाही म्हणे, तुम्हाला माहित नाही, इतर वेळा आम्ही या खोलीचा वापर आडगळीची खोली म्हणूनच करतो.
गणपती यायचा असला का 2-4 दिवस आधी साफ करतो आणि मग तेवढ्यापुरतं साफ करून तिथं मोरया बसवतो आणि एकदा मोरया चतुर्दशीला गेला का पुन्हा पौर्णिमेपासून तिथं कचरा भरायला सुरुवात करतो. मला लक्षात आलं आपल्या जवळ असा एक हॉल आहे. नाहीये? हे हा एक मोठा हॉल आहे. याच्यात मोरया बसला असला की हॉल सुंदर दिसतो. मोरया बसून असेपर्यंतच सुंदर दिसतो. एकदा का तिथला मोरया हल्ला की त्याची आडगळीची खोली होत असते. लक्षात ठेवा, कायमचा मोरया तिथं बसवणे याला विकट चरित्र असं म्हणतात. एकदा तो बसला की आडगळी बाहेर जाते आणि मोरयाच्या कृपेने जीवन उजळून निघतं. त्याला सूर्यप्रकाश म्हणतात. तसा आपल्या सगळ्यांच्या जीवनात येवो अशी प्रार्थना करू आणि षष्ठ स्कंद स्थापन थांबू. बाकीचं उद्या. जय गजानन.